कसं स्वागत करतो. कोल्हापूरचे ज्येष्ठ कायदेतज्ञ, भारतीय संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ग्रंथतुला करून जाहीर सत्कार समारंभाचं आयोजन मानवतावादी सांस्कृतिक चळवळ कोल्हापूर यांच्या वतीनं आयोजित केलेलं आहे. आजच्या या प्रमुख कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो. सत्कारमूर्ती ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब, त्याचबरोबर डॉक्टर रजनीश कामत, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, माननीय रूपाराणी निकम, महापौर कोल्हापूर, माननीय उत्तमदादा कांबळे, आंबेडकरवादी नेते कोल्हापूर, स्वागताध्यक्ष माननीय भरत रसाळे, निमंत्रक माननीय अनिल भमाने सर, डॉक्टर कपिल राजहंस, माननीय सुरेश केसरकर साहेब, ॲडव्होकेट शोभा चाळके मॅडम, ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम, माननीय विश्वासराव तरटे साहेब, माननीय अंतिमक कोल्हापूरकर, त्यासोबतच ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले साहेब, कार्यकारी अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर, रेखा उगवे नगरसेविका, त्यासोबतच विजय देवणे साहेब कोल्हापूरचे सुपुत्र, त्यासोबतच शिवसेना ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट गिरीश केशव नाईक, माजी अध्यक्ष क्रिमिनल बार असोसिएशन, या सर्वच पाहुण्यांचं मी जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतोय आणि आजच्या या जाहीर सत्कार समारंभाच्या पुढच्या कार्यक्रमाकडे होतोय. विचारमंचावरील प्रमुख पाहुण्यांचं पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करूयात. मी विनंती करतोय शोभा चाळके मॅडम आणि शिवतेज राजहंस यांना डॉक्टर रजनीश कामत यांचं आपण पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर कोल्हापूरच्या महापौर माननीय रूपाराणी निकम यांचं स्वागत पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन करावं असं मी करुणा विमल मॅडम आणि शोभा चाळके मॅडम यांना विनंती करतोय. कोल्हापूर जिल्ह्याच्या महापौर माननीय रूपाराणी निकम यांचं स्वागत ॲडव्होकेट शोभा चाळके मॅडम आणि ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम यांच्या हस्ते होते. यानंतर माननीय उत्तमदादा कांबळे यांचं स्वागत मी माननीय अंतिमा कोल्हापूरकर मॅडम यांना करावं अशी विनंती करतोय. आजचा हा संविधान निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करणारा ऐतिहासिक सोहळा आणि या सोहळ्यामध्ये प्रमुख मान्यवरांचं पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत होत आहे. यानंतर माननीय भरत रसाळे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय विश्वासराव तरटे सर, माननीय भरत रसाळे सर यांचा सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन स्वागत करावं असं मी विश्वासराव तरटे यांना विनंती करतोय. यानंतर ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी माननीय सुरेश केसरकर सर यांना विनंती करतोय की त्यांनी ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले साहेब, कार्यकारी अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालय सर्किट बेंच कोल्हापूर यांचं या सुंदर अशा सत्कार सोहळ्याप्रसंगी स्वागत करायचं आहे पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन. यानंतर शिवसेना ज्येष्ठ नेते विजय देवणे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. आणि अनिल भमाने सर यांना मी विनंती करतोय की त्यांनी विजय देवणे साहेब यांचं स्वागत करायचं आहे. माननीय अनिल भमाने सर यांना मी विनंती करतोय शिवसेना ज्येष्ठ नेते विजय देवणे साहेब यांचं आपण या ठिकाणी पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. यानंतर ॲडव्होकेट गिरीश केशव नाईक यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ॲडव्होकेट करुणा विमल मॅडम यांना मी विनंती करतोय की आपण त्यांचा या ठिकाणी पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट गिरीश नाईक साहेब, माजी अध्यक्ष क्रिमिनल बार असोसिएशन कोल्हापूर. धन्यवाद. सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत करतो आणि विश्वास चिरमुंगे साहेब यांचा देखील या ठिकाणी पुस्तक आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचं आहे. ॲडव्होकेट विश्वासराव तरटे साहेब यांना विनंती करतो की आपण सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
धन्यवाद. मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न व्हायचं आहे. कोणत्याही कार्यक्रमाची खरी शोभा ही त्यामध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांमुळे वाढत असते आणि मग तो पुढचा कार्यक्रम फुलून जातो. आणि आज आपल्या उपस्थितीने हा कार्यक्रम अधिकच प्रतिष्ठित झाला. यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माननीय भरत रसाळे सर यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं स्वागत करायचं आहे. सर्वांना नमस्कार. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं संपन्न होत असलेला कोल्हापूरचे सुपुत्र ज्येष्ठ कायदेतज्ञ संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल ग्रंथ तुला करून जाहीर सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा संपन्न होत आहे त्या कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय निकमताई, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय पाहुणे, ज्येष्ठ आंबेडकरवादी विचाराचे पाईक उत्तमराव तांबळेदादा, त्याचबरोबर शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्माननीय ॲडव्होकेट नाईक साहेब, सन्माननीय गणबावले साहेब, सन्माननीय व्ही चुरमुंडे साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाचे जे निमंत्रक आहेत ते अनिल मामाने साहेब, नगरसेविका रेखा उगवे मॅडम, शोभा चाळके मॅडम, ज्यांच्या उत्कृष्ट संयोजनाखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे ते आदरणीय विश्वास केसरकर, अंतिमा कोल्हापूरकर, करुणा विमल, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व विधी विभागातील, शिक्षण विभागातील, सामाजिक विभागातील, सांस्कृतिक चळवळीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्व, पत्रकार बंधू भगिनींनो, आज कोल्हापूरच्या दृष्टीनं अतिशय भाग्यशाली दिवस आहे. याचे कारण म्हणजे कोल्हापूरचे सुपुत्र ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या संचालकपदी निवड झाली आणि आपल्या या कोल्हापूरच्या सुपुत्राचा सन्मान, त्यांचं नाव महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये नव्हे तर किंबहुना भारतामध्ये गाजलेलं नावाजलेलं आहे. कारण संचालकपदी चालू वर्षी जरी निवड झाली असली तरी त्यांचा विधी आणि तज्ज्ञ म्हणून जो काही अभ्यास आहे, संविधानाचे अभ्यासक ज्येष्ठ अनुभव जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर किंबहुना देशामध्ये कायद्याचे अभ्यासक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना ज्ञात आहे. आता संचालकपदी जरी निवड झाली असली तर यापूर्वीचं सुद्धा बार कौन्सिलच्यासाठी त्यांचं योगदान अतिशय मोठं आहे. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय समर्थपणे धुरा वाहिलेला आहे. त्याचबरोबर मागच्या टर्ममध्ये सुद्धा ते बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या संचालकपदी निवडून आलेले होते, अध्यक्षपदी सुद्धा कार्यरत झालेले होते. पुन्हा एकदा त्यांची निवड झाली म्हणजे ही त्यांच्या कार्याची पोचपावती संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्याच्या कायदे विभागानं आणि सगळ्या वकील मंडळींनी दिलेली आहे. याचा दुसरा मला अतिशय आनंद होत आहे की आपला कोल्हापूरचा सुपुत्र केवळ विद्याव्यासंगी नाही आहे. बोलता बोलता मी आता त्यांच्याशी चर्चा करत असताना सहज विषय निघाला. घाटगे साहेबांनी मला सांगितलं की बाबा मी वकील जर आहे, ज्येष्ठ वकील म्हणून काम करतोय, पण त्याचबरोबर माझं गाव आळते आहे आणि आळते गावामध्ये मी न चुकता रोज सकाळी 1 तासभर जातो आणि संध्याकाळी तासभर जातो, कारण तिथं माझी शेती आहे आणि त्या शेतीमध्ये सुद्धा मला रुची आहे. त्यांनी सांगितलं की मी स्वतः 20 गुंठ्यामध्ये शेवग्याच्या शेंगाची झाडं लावलेली आहेत, तिथं जाऊन मी करतो. म्हणजे हा भूमिपुत्र जेवढा संविधानाचा अभ्यासक आहे तेव्हा तो शेतीचा सुद्धा अभ्यासक आहे आणि एक भूमिपुत्र म्हणून तुम्हा आम्हाला सगळ्यांना एक वेगळा पैलू तुमच्या पुढं या ठिकाणी मी मांडतोय. खरोखर साहेब धन्यवाद आहे, कारण आपण विधी व्यवसायाच्या माध्यमातून न्यायदान देण्याचं काम जरी करत असला तर आपली ही भूमिपुत्राची जमीन, कोल्हापूरची भूमी, शाहू महाराजांची नगरी, ही जी शेतकरी पुत्रांची नगरी आहे, किसान पुत्राची नगरी आहे, त्याचे पाईक म्हणून सुद्धा तुम्ही हे काम करताय, त्याचा आम्हाला सार्थ असा अभिमान आहे. आपला मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही, पण या मामाने साहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या संयोजन समित्यांनी आम्ही ठरवलं की यांची वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी सत्कार करायचा आणि ग्रंथ तुला करून करायचा. याचं कारण म्हणजे ज्ञान संस्कृती वाढली पाहिजे, वाचन संस्कृती वाढली पाहिजे. लोकांच्या मध्ये TV मोबाईलच्या माध्यमातून जे वाचन संस्कृती मागं पडत आहे ती या पुस्तकाच्या रूपाने गेली पाहिजे. त्या पुस्तकामध्ये जे लेखक आहेत त्यांचे जे विचार आहेत
ते माणसापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि एक चांगली एक उत्तम संस्कृती आपल्या देशामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. अशा प्रकारचा एक चांगला विचार मामाने साहेबांनी आमच्या सगळ्या टीमने घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांची ग्रंथ तुला करून या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कोल्हापूरच्या महापौर मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या. अतिशय त्यासुद्धा विद्यावासिंगी आहेत, संगीत कलाप्रेमी आहेत, सगळं आम्ही ऐकत असतोय, बघत असतोय, लक्षात ठेवा. तर आज सुद्धा म्हणजे महापूर आलेला आहे, पाऊस पडत आहे, त्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी त्या जाणार होत्या. तरी सुद्धा गाडगे साहेबांचा सन्मान सत्कार कोल्हापूरची प्रथम नागरिक म्हणून माझ्या हस्ते व्हावा अशा प्रकारची चांगली भूमिका घेऊन ताई महापौर त्या या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबद्दल तुम्हा सर्वांच्या वतीनं कोल्हापूरवासियांच्या वतीनं मी तुम्हाला जाहीर धन्यवाद देतो. त्याचबरोबर ॲडव्होकेट गाडगे साहेबांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आपला बहुमूल्य वेळ काढून विचार ऐकण्यासाठी हा सत्कार सोहळा पाहण्यासाठी उपस्थित झालेला. तेव्हा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं आणि तुमचं सुद्धा सहर्ष स्वागत करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विधिवत. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित रेखा उगवे, नगरसेविका कोल्हापूर जिल्हा यांचा सन्मान करण्यासाठी मी अंतिमा कोल्हापूरकर यांना विनंती करते की त्यांचा सर्वांचिन्ह आणि पुस्तक देऊन स्वागत करायचं आहे. आजचा हा एक आगळा आणि वेगळा कार्यक्रम. कोणत्याही कार्यक्रमाचे एक विचार असतो, एक ध्येय असतं आणि समाजाला सकारात्मक दिशा देण्याची प्रामाणिक इच्छा असते. आजच्या कार्यक्रमामागील उद्देश जाणून घेण्यासाठी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचे निमंत्रक माननीय अनिल भमाने सर यांना मी प्रास्ताविक करण्याची विनंती करतो आहे. भारतीय घड्याळाप्रमाणे आपण 1 तास लेट आहोत. खरं तर गाडगे सरांची माझी पहिली भेट ही एक पुस्तक त्यांना हवं होतं आणि त्यांनी मला फोन केला. त्यामुळे अनिलराव असं एक पुस्तक आहे आणि ते आपल्याकडे आहे का. तेव्हा ते माझ्याकडे नव्हतं, परंतु गाडगे सरांचा फोन आला आहे आणि निर्मिती प्रकाशनानं ते पुस्तक उपलब्ध केलं नाही असं होऊ नये म्हणून मी मुंबईला गेलो, ते पुस्तक घेतलं आणि गाडगे सरांना तेव्हा आणून दिलं. हा किस्सा आहे साधारणतः 12 वर्षापूर्वीचा. तेव्हापासून आमचे एक ऋणानुबंध तयार झाले. मागच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आले, चेअरमन झाले. तेव्हापासून आम्ही त्यांना सारखं म्हणत होतो की सर तुमचा एक वेगळा आम्हाला सत्कार घ्यायचा आहे, ग्रंथ तुला करून घ्यायचा आहे. सर तारीख देत नव्हते, वेळ मिळत नव्हता, काळ पुढं सरकत होता. शेवटी परवा निवडून आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार व्हायला लागले आणि आम्हा सगळ्या चळवळीतल्या लोकांना असं वाटलं की हा तिथं जाणारा आमचा आवाज आहे, कष्टकऱ्यांचा आवाज आहे, संविधानाची भूमिका मांडणारा आवाज आहे आणि ह्या आवाजाचा कोल्हापूरच्या शाहूच्या नगरीमध्ये या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं सत्कार व्हायला पाहिजे. आणि मग फोन करणं चालू होतं. शाहू महाराज यायला लागलेले आहेत, कुलगुरू पण यायला लागलेले आहेत आणि मग कोणाच्या हस्ते करावं अशी सगळी चर्चा सुरू झाली. आणि मग पहिलं नाव आलं की महापौर मॅडमचं, कारण त्या महापौर आहेत आणि कोल्हापूरमध्ये सत्कार होतो आणि त्यांच्या हस्ते व्हायला पाहिजे. मग आमचे विश्वासराव आणि अंतिमा त्यांच्याकडे गेल्या आणि गेल्यानंतर मॅडम असा सत्कार, विवेक घाडगे सरांना सत्कार आहे म्हटल्यानंतर किती वाजता यायचं आहे असं त्यांनी टायमिंग बघितलं आणि लगेच लिहिलं. तर असं एक वेगळी व्यक्तिमत्व आणि आम्हाला असं वाटलं की तो एक वेगळ्या पद्धतीने सत्कार व्हायला पाहिजे. आणि मग तारीख ठरली आणि सगळ्यांचे चर्चा सुरू झाली की पाऊस आहे, पावसात कशाला कार्यक्रम घ्यायला लागला आहे, काय करायला लागला आहे. परंतु ज्या पद्धतीनं पावसात देखील हॉल भरलेला आहे त्याचं सगळं श्रेय हे आमचं नाही आहे, तर विवेक घाडगे साहेबांचं आहे. खरं तर आम्ही नेहमी म्हणत असतो घाडगे सरांचा सत्कार ही त्यांची गरज नाही आहे, तर ती आमची गरज आहे. कारण सध्याच्या काळामध्ये घाडगे सरांचा अनेक ठिकाणी सत्कार होतो. ह्या सत्कारामुळे त्यांना काही फार फरक पडणार नाही आहे, परंतु आम्ही त्यांचा सत्कार करणं आणि आमच्या सत्काराला ते येणं, कारण चांगली माणसं समाजामध्ये घेऊन जाण्याची एक नवी प्रक्रिया आपण सुरू करणं गरजेचं आहे. आत्ताच्या एका सगळ्या काय म्हणतो की माणसं दुरावल्याच्या काळामध्ये आपण जवळ बसत असतो तरी पण मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. अशा काळामध्ये हा एक वेगळा सत्कार आपण करतो आहोत. पुढचे 1 तास आपण या सभागृहामध्ये एकमेकांशी संवाद साधणार आहोत, बोलणार आहोत. इथं तुम्ही बघितलं असणार आहे की असं एक मस्तपैकी तराजू आणि हे आणलेलं आहे.
त्या तराजूमध्ये आपले सगळे मान्यवर गाडगे सरांना तिथं बसवतील. खूप छान हा सगळा असा वेगळ्या पद्धतीचा काय म्हणतो की आपल्याला असा एक भावणारा, प्रेरणा देणारा, कुठंतरी मनाला स्पर्श करणारा, आपल्या माणसाच्या आपल्या मातीमध्ये हा झालेला सत्कार, असा एक वेगळा तो सत्कार असणार आहे. तर आपले महापौर मॅडम आणि हे सगळे गाडगे सरांना त्या तराजूमध्ये बसवतील आणि मग तिकडं काही पुस्तकं ठेवलेली आहेत, काही आपल्या सहकाऱ्यांनी पुस्तकं दिलेली आहेत, काही आम्ही या ठिकाणी आमची पुस्तकं आणलेली आहेत आणि ती पुस्तकं त्या पलीकडल्या बाजूला हळूहळू असं ठेवली जातील आणि गाडगे सरांचं ते जे काही वजन आहे आणि पलीकडल्या पुस्तकाचं जे काही वजन आहे हे जेव्हा समान होईल तेव्हा मला वाटते की ह्या कोल्हापूरच्या शाहूच्या नगरीमध्ये त्याचा सत्कार झाला असं आपण समजू. कारण सतत काहीतरी वेगळं करणारा माणूस, म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा असे फाटक्या चळवळीतले लोक, काही लोकांना त्यांना पाठवतो. मी बघितलं एकदा, मला आठवतंय की एका माणसाला, मी तिथं होतो म्हणून सांगतोय की पहिला वकील मी बघितलेला सांगतो की त्या माणसाला तो आला, त्या माणसानं केस दिली, ती केस घेतली, चर्चा केली आणि तो माणूस बाहेर जाऊन उभा राहिला. सर चालले होते, मी पण तिथं उभा राहिलो होतो, जोरास काढत होतो. असं म्हणजे काय झालं, तर मला जायला पैसे नाही आहेत, तर खिशातले क्लायंटला पैसे देणारा हा वकील आहे मॅडम. हे एक वेगळे पण कोल्हापूरच्या ह्याच्यामधलं आहे. आपण सगळे वकील मंडळी नेहमीच त्यांच्यासोबत उभा असता राहता, निवडणूक येते जाते, परंतु माणसावरती प्रेम करण्याची प्रक्रिया आम्ही विवेक घाडगे सरांकडनं शिकलो. लक्षात. अनिल मामाने झिरो आहे, भरत आमचे सुरेश केसरकर सर किंवा कुणीही आमचे सगळे लोक जे आहेत, तर माणसाशी कसं मन मिळावं पद्धतीने बोलावं, चर्चा करावी, थांबावं. आम्ही त्या कोर्टातनं येतो, बाहेर जातो तेव्हा ते हमखास उभा राहतात, बोलतात, चर्चा करतात. मला वाटतं की अशा वेगळ्या माणसांचा सत्कार. खरं तर शाहू महाराजांचे मी नेहमी म्हणत असतो की रक्ताच्या वारसाबद्दल चर्चा करायची गरज नाही, पण वैचारिक वारस कोण असेल तर विवेक घाडगे सरांचं नाव घेतलं पाहिजे. लक्षात. शाहूंचा वसा आणि वारसा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये जगणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर या सत्काराच्या निमित्तानं मानवतावादी सांस्कृतिक चळवळीचा हा जो सत्कार होतो आहे ते एक आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे, म्हणून आम्ही सत्कार करतो आहोत. मंचावरील सर्वच मान्यवर आले. मी जरा मगाशी पुढच्या मोजत होतो, आत्ता काहीतरी वाढले, मग 1300 काय मला वाटते 312 लोक सभागृहामध्ये बसलेले आहेत. सगळे मोठी माणसं आहेत. आमचे देसाई सर आहेत, इथं आमचे अविनाश आहेत, लालासाहेब, सगळे म्हणजे सगळ्यांचे नाव कर्तव्य होऊ शकतो. वकील लोक सगळे मोठे आहेत. मला आश्चर्य वाटते की अगदी 1-1 लाख रुपये फी घेऊन उभा राहणारे वकील शांत पद्धतीने इथं उभा राहिलेले आहेत. हे सर तुमच्यावरचं प्रेम आहे, हे घाडगे सरांवरचं प्रेम आहे आणि त्यामुळं आज हा सत्कार होताना आम्हाला खूप भरून येतं आहे, खूप आपलेपणा वाटतो आहे की आपल्या माणसाचा सत्कार आपण करतो आहोत. मी सर्वच मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण तिथं जाऊया. आमचा निवेदक सांगेल सरांना अगदी आदरपूर्वक त्याच्यावरती या ठिकाणी बसवूया आणि त्यांची ग्रंथ तुला करून या ठिकाणी सत्कार करूया. यानंतर ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांचा ग्रंथ तुला करून सत्कार करण्यात येतो आहे. आजच्या काळात पुष्पहारांपेक्षा पुस्तकांची भेट अधिक मौल्यवान आहे, कारण पुणे काही दिवसात परंतु पुस्तके अनेक पिढ्यांचा विचार देतात. ग्रंथतुला हा केवळ सत्कार नाही, तो ज्ञानाचा उत्सव आहे, वाचन संस्कृतीचा सन्मान आहे आणि संवैधानिक मूल्यांप्रती असलेल्या निष्ठेचा गौरव आहे. आज आपण ग्रंथांच्या माध्यमातून ज्ञानाला बंधन करत आहोत. आता सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्वच मान्यवरांच्या हस्ते ग्रंथतुला करून ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे, कोल्हापूरचा सुपुत्र, कोल्हापूरचे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांचा ग्रंथतुला करून या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. जोरदार टाळ्या बाजूया ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांच्यासाठी. सर्व मान्यवर प्रमुख पाहुणे
आणि आपण सर्वच वकील बांधव यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा ग्रंथ तुला करून जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. सत्कार हा व्यक्तीचा नसतो, तो तिच्या कार्याचा असतो, तिच्या कर्तृत्वाचा असतो. त्यांनी केलेल्या समाजासाठीच्या योगदानाचा असतो आणि याच योगदानाचं महत्व पटवून देणारा याचा हा ग्रंथतुलीचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न होतो आहे. राजश्री शाहू महाराजांची ही कोल्हापूर नगरी आणि या कोल्हापूर नगरीमध्ये समाजासाठी योगदान देणाऱ्या वकिलाचा या ठिकाणी ग्रंथतुला करून सत्कार समारंभ होतो आहे. आजचा हा सोहळा केवळ एका व्यक्तीच्या सत्काराचा नाही, तर ज्ञान, अभ्यासाने, प्रामाणिकपणा, संविधान निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करणारा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. कोल्हापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ कायदेतज्ञ, भारतीय संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांचा ग्रंथतुला करून जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी मानवतावादी सांस्कृतिक चळवळीनं आयोजित केला आणि तो या सभागृहामध्ये आता संपन्न होत आहे. ज्ञान, अभ्यास, प्रामाणिकपणा, संविधान निष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव करणारा हा ऐतिहासिक सोहळा आहे. ग्रंथतुला करून जाहीर सत्कार आहे. हा सत्कार केवळ ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेबांचा नसून कोल्हापुरातील प्रत्येक वकिलाचा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कोर्टात नाही इतने होते यानंतर तर आपण बघितलं की ते सर तिथं बसलेले होते, गाडगे सर, आणि आम्ही पुस्तकं ठेवत होतो आणि पुस्तकं म्हणजे आमच्या लक्षात आलं की सराकडे बघितल्यानंतर असं वाटलं की एवढ्या वजनाची पुस्तकं काही लागणार नाही आहे, परंतु सरांचं वजन देखील ह्या पुस्तकाच्या रूपाने आपल्या लक्षात आलेलं आहे. मी सरांचा असा एक वेगळा सत्कार केल्याबद्दल सरांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मानपत्र वाचण्यासाठी मी ॲडव्होकेट शोभा चाळके मॅडम यांना विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब, माजी चेअरमन, विद्यमान सदस्य
बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समता, न्याय आणि मानवतेच्या क्रांतीभूमीत आपल्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा हा सुवर्ण क्षण आम्हा सर्वांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा आहे. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या संचालकपदी सलग दुसऱ्यांदा निवड होणे हा केवळ आपल्या वैयक्तिक यशाचा गौरव नसून कोल्हापूरच्या वैचारिक, न्यायप्रिय आणि प्रगत परंपरेचा सन्मान आहे. आपल्या या उल्लेखनीय यशाबद्दल मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आज दिनांक 8 जुलै 2026 रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन कोल्हापूर येथे ग्रंथतुला करून आपला भव्य जाहीर सत्कार करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे. ज्ञानाचा दीप हातात घेऊन न्यायाच्या वाटेवर निष्ठेने चालणारे भारतीय संविधानाचे गाढे अभ्यासक, तत्वनिष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक बांधिलकी जपणारे व्यक्तिमत्व म्हणून आपण महाराष्ट्राच्या विधी क्षेत्रात अढळ स्थान निर्माण केले आहे. आपण आपल्या अभ्यासपूर्ण, प्रभावी नेतृत्वाने आणि लोकाभिमुख कार्यशैलीने असंख्य वकिलांना दिशा, प्रेरणा आणि आत्मविश्वास दिला आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणादायी विचाराला जीवनमंत्र मानत आपण शालेय जीवनापासून आपले ध्येय निश्चित केले. संघर्षाला आपल्या सोबतीला घेत, जिद्दीला शस्त्र बनवत आणि ज्ञानाला साथी मानत आपण यशाची प्रत्येक शिखरे सर केली. शहाजी लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना जनरल सेक्रेटरी म्हणून सिद्ध झालेले आपले नेतृत्व पुढे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे अध्यक्ष या सर्वोच्च जबाबदाऱ्यापर्यंत दिमाखात पोहोचले. ही वाटचाल पदांची नव्हे तर विश्वास, कर्तृत्व आणि निष्ठेची आहे. आपल्या व्यक्तिमत्वातील साधेपणा, संवादातील आत्मीयता, विचारातील प्रगल्भता, संघटन कौशल्य, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभी राहण्याची संवेदनशीलता यामुळे आपण केवळ यशस्वी विधिज्ञ नाही तर असंख्य तरुणांचे प्रेरणास्थान बनला आहात. आज होत असलेली आपली ग्रंथतुला हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नाही तर तो ज्ञानाचा सन्मान आहे. वाचन संस्कृतीचा गौरव आहे. विचारांच्या परंपरेला दिलेला मानाचा मुद्रा आहे. पुस्तकांच्या रूपाने समाजाला दिशा देणाऱ्या ज्ञानशक्तीला वंदन करत आपणास हा सन्मान अर्पण करताना आम्हाला विशेष आनंद वाटत आहे. आपल्या प्रदीर्घ आणि गौरवशाली कार्याची दखल घेत यापूर्वी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी आपणास गौरवले आहेत. त्या गौरव मालिकेत आज राजर्षी शाहू नगरीत हा ग्रंथतुला करून होणारा सार्वजनिक भव्य जाहीर सत्कार हा आणखी एक मानाचा आणि अभिमानाचा सुवर्णमणी ठरत आहे. आपल्या विचारांचा प्रकाश, कर्तृत्वाचा झंझावात आणि न्यायनिष्ठ नेतृत्व अशीच निरंतर समाजाला प्रेरणा देत राहो. आपल्या कार्यातून संविधानिष्ठ, समतावादी आणि मानवतावादी समाजव्यवस्थेची उभारणी अधिक बळकट होत राहो हीच आमचे मनपूर्वक सदिच्छा. आपल्या उज्ज्वल, यशस्वी आणि प्रेरणादायी वाटचालीस मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आपणास हार्दिक हार्दिक सदिच्छा. शब्दांकन अनिल ममाने. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेबांचा सन्मान चिन्ह देऊन सर्वच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करूयात. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया, उभारूया आणि साहेबांचा सत्कार आपण उभा राहून अनुभवूया. आज आपण अशा व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपल्या विद्वत्तेने आणि कायद्याच्या सखोल अभ्यासाने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशा ज्येष्ठ कायदेतज्ञ, भारतीय संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट आदरणीय विवेकानंद घाडगे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. सन्मान चिन्ह मानपत्र देऊन या ठिकाणी ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांचा सत्कार संपन्न होतो आहे. कोल्हापूरचे सुपुत्र, ज्येष्ठ कायदेतज्ञ, भारतीय संविधानाचे अभ्यासक ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल आता हा जाहीर सत्कार समारंभाचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. सत्कार हा व्यक्तीचा नसतो, तो तिच्या कार्याचा असतो, तिच्या कर्तृत्वाचा असतो.
मी म्हणालो की समाजाच्या योगदानासाठी ज्यांनी अतोनात प्रयत्न केलेले असतात, अहोरात्र प्रयत्न केलेले असतात, त्यांचाच सत्कार होतो आहे. ते ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेब यांची संचालकपदी निवड झालेली आहे. त्याच्याबद्दल हा सत्कार समारोह या ठिकाणी संपन्न होतोय. कोल्हापूर जिल्हा महापौर माननीय रूपाराणी निकम यांच्या हस्ते देखील या ठिकाणी साहेबांचा सन्मान होतोय, सत्कार होतोय. नमस्कार. नमस्कार. एवढा छान पुरस्कार, तेही ज्यांच्या नावामध्येच विवेक आहे अशा घाडगे साहेबांचा आहे. केवढा आवाज यायला पाहिजे. जय श्रीराम. महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी, कोल्हापूरच्या आई अंबाबाई, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजी महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांना ज्याने घडवल्या अशा राजमाता जिजाऊ, भारतीय घटनेत शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षण चळवळीच्या उद्गात्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांना ज्यांनी घडवले असे ज्योतिराव फुले, या सर्व थोरवंतांना आज अतिशय सुंदर आणि अतिशय उत्कृष्ट अशा या संचालकपदी सत्कार समारंभ प्रसंगी विनम्र अभिवादन करते, नतमस्तक होते. मंजिल मिले न मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी न करें ये तो गलत बात है. आणि या उक्तीनुसार केल्या गेलेला प्रयत्न आणि त्याच्यातून आजचा हा जाहीर सत्कार समारंभ आदरणीय विवेक साहेबांचा होत आहे. आणि त्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले अतिशय तडफदार आंबेडकरवादी नेतृत्व आदरणीय उत्तमदादा साहेब, ज्यांचं नेतृत्व आणि कर्तृत्व या कोल्हापूर शहराने पाहिले असे देवणे साहेब, माझ्या मैत्रीण नगरसेविका उगवे मॅडम, सर्व सन्माननीय व्यासपीठ, आता सगळ्यांचीच नावं घेत नाही, आणि ज्या दाम्पत्याने अतिशय छान, अनिल दाम्पत्य खूप छान आता बोलले, तर आम्हाला बोलायला काही तुम्ही ठेवलेलं नाही आहे, असे दोन्ही दाम्पत्य, आणि ज्यांचा आशीर्वाद मला आहे असे सर्वच कोल्हापूरवासी, ज्यांच्यामुळे मी महापौर आहे असे सर्वच करवीर निवासी, सर्वांनाच माझा नमस्कार. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आव्हानाला द्यावे उत्तर. असे दांडगी इच्छा ज्यांची मार्ग तयाला मिळती सत्तर, नजरेमध्ये नजर रोखुनी आव्हानाला द्यावे उत्तर. मी आव्हान 2-3 वेळा यासाठी म्हटलं, आदरणीय ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेबांनी खूप साऱ्या आव्हानांना तोंड देऊन, एक नव्हे दोन नव्हे तर गेली 30-35 वर्ष कोल्हापूर असू दे किंवा महाराष्ट्र असू दे, या सगळ्यांसाठी केलेले एक कार्य, आणि त्यामुळे होणारा हा सत्कार समारंभ, अंबाबाई चरणी अशी प्रार्थना करते की त्यांचे असेच एक नव्हे दोन नव्हे हजारो असे सत्कार समारंभ होवत, आणि या सत्कार समारंभाप्रसंगी त्यांना खूप 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 शुभेच्छा देते. कोल्हापूर महानगरपालिका महापौर म्हणून सांगू इच्छिते. खरं तर साहेबांनी मगाशी बोलता बोलता सांगितलं की 30-35 वर्षाचा हा गाडा अनुभव, आणि आज केवळ कोल्हापुरातच नाही तर आज गोव्यापर्यंत ज्यांची गणना केली जाते, आणि आज 1-2 नव्हे तर 150-200 लोकांमधून अशा पद्धतीची निवड ही नॉट ए जोक, ही तर खरंच केलेल्या कार्याची खरं तर ही पोचपावती असं म्हणायला पाहिजे. आणि त्याहून मला अजून काय वाटतं की ज्या घाडगे साहेबांचा सत्कार ज्या लोकांनी आयोजित केला त्यांच्याबद्दल जरा गिफ्ट दे आपलं. केलेल्या कार्याचं कोल्हापूरला खरं तर खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे, दातृत्व आहे, मातृत्व आहे, आणि त्याच्यातून खरं तर ह्या त्यांच्या गुणांचा गौरव आज शाहू स्मारक या ठिकाणी होत आहे. खरंच याचा मला खूप अभिमान वाटतो, कारण मला असं वाटतं की लोकांना कोल्हापूरच्या अशा लोकांची खूप गरज आहे. आज कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केले. मी थोडंसं एक महापौर म्हणून खरं तर साहेबांना विनंती करीन की तुम्हा लोकांना खूप सारा अनुभव आहे, गाडा अनुभव तुमच्या पाठीशी आहे, तर कोल्हापूर शहराला आपल्यासुद्धा खरं तर पुढं आणण्यामध्ये तुम्ही सुद्धा आम्हाला थोडंसं मार्गदर्शन करावं, जे खरं तर सगळ्याच व्यासपीठ सन्माननीय, आम्ही त्यांच्या मानाने अनुभवाने खूप छोटे आहोत, तर आम्हालाही मार्गदर्शन करावं. आणि खरं तर खंत या गोष्टीची आहे की आज एक महापौर म्हणून खरं तर कोल्हापूरला खूप मोठा ऐतिहासिक वारसा असून सुद्धा, खूप मोठं ऐश्वर्य असून सुद्धा आज आपलं कोल्हापूर शहर ड वर्गामध्ये आहे, याचं वाईट वाटतं मला. तर मला असं वाटतं की अशा ॲडव्होकेट सगळीच की तर खरं तर टीम आहे की अशांची सुद्धा आम्हाला येणाऱ्या या काळामध्ये, कारण तुम्ही आज पाहत आहात किती लहान मुलंसुद्धा वयामध्ये आत्महत्या करत आहेत, किती महिलांवरती अत्याचार होत आहेत, आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या सगळ्यांची आम्हाला खरंच खूप मदत लागणार आहे. आणि एक महापौर म्हणून एक आव्हानही करू इच्छिते की आता माझं शहर माझी जबाबदारी,
म्हणून मी या कोल्हापूर शहरासाठी काम करत आहे आणि या सगळ्यामध्ये मी एक दिवसही सुट्टी नाही घेत आहे, केवळ आणि केवळ की आपलं कोल्हापूर शहर हे अ वर्गामध्ये यावं आणि माझ्या या कोल्हापूरला जगामध्ये नावलौकिक व्हावा यासाठी सगळ्यांना कळकळीची विनंती की माझ्या या सगळ्याच प्रवासामध्ये तुम्ही सगळ्यांनी सुद्धा थोडासा हातभार लावावा. खूप 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 पुन्हा एकदा ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे साहेबांचा या खरं तर खूप वेगळ्या आगळ्या असा एक तुला झाली बघा ना. खरं तर तुलना नाही त्या माणसाची, परंतु आपण एक आपल्या विचारांची तुलना आणि खूप चांगला कन्सेप्ट आजकाल लोक बुके हे ते ह्याच्यामध्ये घालवतात, पण आज हे ज्ञानाचं भांडार त्यांच्या थ्रू पण आज सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आणि खूप चांगला योजना ही या ठिकाणी केली गेली. एक महापौर म्हणून मला हा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मनापासून आभार. सगळ्यात शेवटी एवढंच सांगते, जीवन एक कसोटी आहे, मागे वळून पाहू नका, येईल तारावया कोणी, वाट कुणाची पाहू नका, जग सारं जिंकायचं आहे, अंबाबाईच्या आशीर्वादाने जिंकल्याशिवाय थांबू नका. जय शिवराय. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा आपलं आभार व्यक्त करतो की आपण आपत्तीच्या काळात देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर आंबेडकरी नेते माननीय उत्तमदादा कांबळे यांना मी विनंती करतोय की या सुंदर अशा सोहळ्या प्रसंगी आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे अवघ्या 5 मिनिटांमध्ये. मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं कायद्याचे गाडे अभ्यासक, कोल्हापूरचे सुपुत्र आदरणीय विवेकानंदजी घाटगे साहेब यांचा महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार आयोजित केलेला आहे. या सत्काराप्रसंगी उपस्थित असलेल्या आणि आत्ताच ज्यांनी शुभेच्छा देऊन गेल्या त्या नगरीच्या महापौर आदरणीय आमच्या भगिनी रुपाराणी निकम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय देवणे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ॲडव्होकेट श्रीकृष्ण गणबावले, ॲडव्होकेट गिरीश नाईक साहेब, ॲडव्होकेट CP चुरमुंगे सर, या कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन केले ते आदरणीय अनिल मम्मानेजी, ज्यांनी मानपत्राचं वाचन केलं ते आमच्या भगिनी ॲडव्होकेट शोभाताई साळके, या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं त्या ॲडव्होकेट करुणा विमान, विश्वास तरटे, अंतिमा कोडापूरकर, सुरेश केसरकर आणि या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये संयोजनामध्ये अग्रेसर राहून ज्यांनी स्वागत अध्यक्ष म्हणून भूमिका बजावली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय रसाळे सर आणि ॲडव्होकेट विवेकानंदजी घाडगे साहेब यांच्या सत्काराप्रसंगी उपस्थित असलेल्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मातबर बंधू आणि भगिनी, खरं तर या कोल्हापुरामध्ये चांगल्याला चांगलं म्हणायचं आणि चांगल्यांचा सन्मान करायचा, त्याची पाठ थोपटायची, त्याला मागे न वळून पाहता त्यांना पुन्हा अशा चांगल्या कामामध्ये अग्रेसिव्ह राहावं, यासाठी त्या माणसाचा सन्मान केला जातो, त्या माणसाचा सत्कार केला जातो, त्या माणसाचा गुणगौरव केला जातो. ही कोल्हापूरची परंपरा आहे.
आणि या कोल्हापूरच्या परंपरेला साजेल आणि शोभेल अशा पद्धतीने मानवतावादी सांस्कृतिक चळवळीनं जे आजपर्यंत ज्यांनी न्यायदानाचं काम प्रचंड प्रामाणिकपणे केलं त्यांच्या कामाशी बांधिलकी ठेवून त्यांच्या कामाचा गौरव व्हायला पाहिजे, त्यांच्या कामाची जनमानसामध्ये चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यांच्या कामाबद्दल आदर व्यक्त झाला पाहिजे। यासाठी अनिल मम्माने आणि त्यांची सगळी टीम यांनी जो त्यांचा ग्रंथ तुलना करून जो सन्मान केलेला आहे तो खऱ्या अर्थानं या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रक्रियेमध्ये मानाचा तुरा होणार आहे। बऱ्याच अंशी सत्कार समारंभ होत असताना वाजत गाजत इव्हेंट करत असे सत्कार होतात, परंतु हा सत्कार खऱ्या अर्थानं ज्ञानाची गंगा ज्यांनी प्राशन केलेली आणि ती गंगा प्राशन करून न्यायाची भूमिका घेऊन ज्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि त्या माणसाचा सन्मान अत्यंत भावपूर्ण आणि आदरपूर्वक होत आहे। खरं तर महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या संचालकपदी दुसऱ्यांदा निवड झाली। या अगोदर ते बार काउन्सिलचे चेअरमन सुद्धा होते। पुन्हा पुन्हा बार काउन्सिलमध्ये संचालकपदी निवड व्हायची ही साधी गोष्ट नाही, कारण या बार काउन्सिलचे सदस्य जे आहेत ते सदस्य ऐरेगैरे नाही, ते सदस्य शिकलेले सवरलेले मोठे असलेले यांना चांगलं बरं आणि वाईट कळतं अशा पद्धतीचे सगळे सभासद, साधारणतः 1 लाखाहून अधिक सभासद आहेत आणि त्या 1 लाखाहून अधिक सभासद असलेल्या त्या बार काउन्सिलमध्ये 16व्या क्रमांकाची मतं घेऊन मताचा क्रमांक 16 घेऊन विवेक घाडगे साहेब आपली प्रतिमा किंवा आपली विजयाची घोडदौड चालू ठेवतात, हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरवासियांना अभिमानास्पद आहे। एवढ्या मोठ्या शिकलेल्या सवरलेल्या माणसांच्या मध्ये नेतृत्व करत असताना त्यांची प्रचंड मोठी कसोटी लागत असणार आहे, कारण शहाण्याला शहाणपण शिकवणं एवढं सोपं नाही आणि शहाण्याला शहाणपण शिकवणं एवढं सोपं नसताना साधारणतः विवेक घाडगे साहेब यांनी आपल्या कौशल्याने आपल्या मनाचा मोठेपणा आणि करुणामय स्वभावानं जी माणसं निर्माण केलेली आहे, जी माणसं मिळवलेली आहे, ती माणसं खऱ्या अर्थानं त्यांना यशाच्या मार्गावर नेत आहेत। ही त्यांच्यासाठी आणि कोल्हापूरसाठी ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे। वकील म्हटलं की सामान्य माणसाची भावना ही खऱ्या अर्थानं म्हणजे कोणी वकिलांनी वाईट वाटून घेऊ नका, म्हणजे सामान्य माणसाची भावना, वकील म्हटलं की खोट्याचं खरं करणारा आणि खऱ्याचं खोटं करणारा अशी सामान्य माणसाची भावना असते, परंतु हा वकील आणि यांच्या टीममधले जे सगळे वकील आहेत ते खोट्याचं खोटं करण्यासाठीच आणि खऱ्याचं खरं करण्यासाठीच भांडणारा वकील आहे, कारण त्यांनी आतापर्यंत जे न्याय दिला आहे तो न्याय खऱ्या अर्थानं कोल्हापुरातल्या सर्वसामान्य माणसाला, कोल्हापुरातल्या गरजू माणसाला आणि खऱ्या अर्थानं भूमिका घेत असताना किंवा केस घेत असताना त्याच्यामध्ये सत्य किती आहे, मला पैसा मिळवायचा नसून मला न्याय द्यायचा आहे, माणसाच्या
चेहऱ्यावरचं समाधान बघायचं आहे. माणूस येणारा जो माणूस आहे तो माझ्याकडून म्हणजे मला माझ्याकडून सुखी समाधानीने हसत खेळत जायला पाहिजे, ही भावना ठेवून विवेकानंद घाडगे साहेबांनी आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि ते काम म्हणजेच त्यांची आजचा सत्कार झाला आहे, ही त्यांची पोचपावती आहे, हे आपल्या लक्षात असायला पाहिजे. कारण विवेकानंद घाडगे साहेबांचा आणि आमचा संपर्क बऱ्याच वर्षापासूनचा आहे. आम्ही कार्यकर्ते असल्यामुळं कोर्टामध्ये कायम आम्ही कामाच्या निमित्तानं जात असतो. पण त्यांच्याकडे असणारा जो माणसाचा ओघ आहे किंवा त्यांच्याकडे जो असणारा जो केसधारक माणूस आहे किंवा अपील करणारा माणूस आहे, तो साधारणतः अगदी खेड्यातला पाड्यातला आणि अगदी सर्वसामान्य माणूस त्यांच्या भोवत्यानं असतो. म्हणजे साधारणतः सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यामध्ये त्यांचा कोणीही हात धरत नाही. प्रचंड मोठं वाकबरपणे आणि प्रचंड मोठं न्यायदानाचं काम आमचे विवेक घाडगे साहेब करतात. आणि त्या न्यायदानाच्या कामामुळंच त्यांना आजपर्यंत त्यांच्या म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये तरी ते ठसलेले आहेत आणि वकिलांच्या सुद्धा सगळ्या मनामध्ये ठासून भरलेला हा माणूस आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साधारणतः त्यांनी जे आपल्या वकील न्याय देण्याच्या माध्यमातून जी आपली प्रतिमा निर्माण केलेली आहे, ती प्रतिमा प्रचंड मोठी आहे आणि ती तुम्हाला नाही आम्हाला भावणारी आहे. निश्चितपणानं ते या सत्काराला अगदी पात्र आहे आणि ते सत्काराला पात्र असल्यामुळंच मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि मम्माने आणि त्यांच्या टीमनं अत्यंत चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांचा सन्मान हा कोल्हापूरकरांचा भूषण म्हणजे कोल्हापूरकरांना मिळालेलं भूषण आहे आणि कोल्हापूरकरांना मिळालेलं भूषण असल्यामुळं खऱ्या अर्थानं विवेक घाडगे साहेबांनी इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अगदी आपली हीच घोडदौड अशी चालू ठेवावी. सर्वसामान्य माणसाच्या न्यायाच्या बाबतीत त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कायमपणे प्रफुल्लित ठेवावं आणि त्यांच्या कामामध्ये म्हणजे त्यांना आता बार काउन्सिलचं संचालकपद मिळालं, भविष्यामध्ये त्यांना चेअरमनपद त्यांनी भोगलेलं आहे, आणखी एकदा चेअरमनपद मिळावं आणि इथून पुढचं म्हणजे अगदी पुढचं काय असेल पद त्यांच्या बार काउन्सिलमध्ये ते सुद्धा मिळावं अशी भावना मी आपल्या सर्वांच्या वतीनं म्हणजे व्यक्त करतो. आणि त्यांना पुन्हा एकदा संचालकपदी निवड झाल्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं लाख लाख सदिच्छा देतो. इथंच थांबतो. जय भीम, जय संविधान, जय संविधान. धन्यवाद दादा. यानंतर प्रातिनिधिक मनोगत म्हणून इचलकरंजी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष गेली 35 वर्षे ज्यांनी वकिली क्षेत्राचा अनुभव घेतलेला आहे, वकिली क्षेत्रात कार्यरत आहेत, असे ॲडव्होकेट VP चिडुबुंगे सो यांना मी विनंती करतोय की सर आपण आपलं मनोगत या सत्कार समारंभ प्रसंगी करावं. मानवतावादी सांस्कृतिक चळवळ आणि दमामे यांची टीम यांच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यात मानाचं स्थान मिळवून देणारे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष, बार काउन्सिलचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे संचालक श्री विवेकानंद घाडगे साहेब यांच्या ग्रंथतुला या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व आणि स्टेजवरील सर्व मान्यवर हजर आहात आणि हा सोहळा कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे हे मी पहिल्यांदा अगदी मनापासून आणि इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीनं जाहीर करतो. खरं म्हणजे सर्व वकिलांचा आधार जर कोण असेल तर ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे ह्यांनी सुद्धा चळवळीतनं सगळं निर्माण केलेलं आपलं प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व. अगदी 30-35 वर्षे मी त्यांना बघतोय जवळून आणि खऱ्या अर्थानं वकिलांसाठी भांडणारा आणि न्याय मिळवून देणारा खरोखर वकील जो आता या संचालक पदाला अतिशय मानाचं स्थान जे आपल्या बार काउन्सिलच्या माध्यमातून त्यांना मिळाले
हे कोल्हापूर जिल्ह्याला अतिशय मानाचं आहे. खरं म्हणजे इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीनं मी अध्यक्ष असताना आणि नंतरही वेळोवेळी साहेबांना नेहमी भेटत असतो आणि आमच्या अडीअडचणी आणि मागण्या सांगत असतो. त्याप्रमाणे आम्हाला तिने भरपूर सहकार्य केलं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची व्यक्ती असणं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचा नावलौकिक होणं हे कोल्हापूरचं खरोखर नावलौकिक होण्यासारखं आहे. आता मगाशी ज्यांच्या वती हस्ते सत्कार झाला आणि तुला झाली त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या महापौरांनी सुद्धा साहेबांना अतिशय चांगल्या शब्दामध्ये गौरवलेलं आहे. कोल्हापूर नगरीला छत्रपती घराण्यामध्ये अतिशय मान हा पारंपरिक मान आहे आणि ह्या गोष्टीचं साहेबांनी अतिशय आपल्या कामामध्ये ठसा उमटवून काम चालवलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यामध्ये आणि सर्किट बेंच झाल्यामध्ये अगदी जो सिंहाचा वाटा आहे तो या कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीनं साहेबांनी मिळवलेला आहे आणि मिळवून दिलेला आहे. इथंच एकच गोष्ट सांगतो की उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच आणि पुढं खंडपीठ हे कोल्हापूरमध्ये होणं ही कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आणि भौगोलिक परिस्थितीमध्ये मानाची मागणी मंजूर झाली आणि ती सुरू झाली. यामध्ये कोल्हापूर जिल्हा आणि परिसर 6 तालुके 6 जिल्हे यांच्या पक्षकारांचं भवितव्य या कोल्हापूर जिल्ह्यानं मिळवून दिलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि एवढंच मी सांगेन की असंच मोठं कार्य आपल्या हातून यापुढे घडो. वकिलांना आपण न्याय मिळवून देवो. बऱ्याच वकिलांच्यावर अन्याय होतो, बऱ्याच पक्षकारांच्यावर अन्याय होतो. अन्याय करणारे बार आणि बेंचमध्ये जे वाद असतात ते आपल्याला सर्व माहीत आहेत. वकिलांच्यामध्येही काही वाद असलेले तो आपल्याला माहीत आहेत. शिवाय हे सगळं सांभाळून कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातली जनता यांच्याकरिता आपण जे काम करीत आलात हे अगदी स्तुत्य आहे. मी इचलकरंजी बारच्या वतीनं आपणास अतिशय मनापासून सर्व वकिलांच्या वतीनं शुभेच्छा देतो. आपल्याकडून असेच मोठं काम घडत जावं आणि आपणाला यश येत जावं एवढीच मी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. यानंतर ॲडव्होकेट चिंतामणी कांबळे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे वकिली क्षेत्रातले आमचे नेते आदरणीय गाडगे साहेब, आमच्या गावामध्ये काही त्यांचा जीवनकाळ गेला. राजर्षी शाहू महाराजांचा जो तलाव बांधला त्या तलावाच्या पाण्यावर त्यांचा देह पोचलेला आहे. त्यात त्यांनी उड्या मारलेल्या त्यांनी ते पोहलेले आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये एक समतावादी विचार सततपणे त्यांच्या वागण्यातून आम्हाला दिसून येतो. अनिल मामाने आमचे मित्र आहेत. फार पूर्वीपासून आम्ही सगळे एकत्र आहे. आणि मानवतावादी हा विचार खऱ्या अर्थानं जो व्यक्ती अवलंबतो त्या योग्य व्यक्तीचा सत्कार आपण या निमित्तानं केलेला आहे. गाडगे साहेबांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक ज्युनियरच्या वतीनं माझी एक प्रातिनिधिक ही मनोगत असेल. 1-5 मिनिटात बोलतो. कोरोना काळामध्ये अनेक नवीन वकिलांचं जगणं मुश्किल झालं होतं. त्या काळामध्ये गाडगे साहेबांनी एका दुकानामध्ये खातं गाठलं आणि ग्रुपवर मेसेज टाकले की ज्यांना ज्यांना महिन्याला काही शिधा पाहिजे त्या दुकानात जाऊन आपण घ्यायचं आहे. म्हणजे या क्षेत्रात येणाऱ्या नवीन लोकांची एवढी काळजी घेणारा एक माणूस त्यावेळी आम्हाला भावला होता. गाडगे साहेब आम्हाला माफ करा, आम्ही त्या काळात तुम्हालाही फसवलं. कारण आमच्या घरात चांगली परिस्थिती, माझी CHB वगैरे सुरू होती. पण ज्या मित्रांची वाईट परिस्थिती होती आमच्या नावावर आम्ही घेतलं आणि त्यांना आम्ही वाटलं. पण एक त्याचं पुण्य तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुम्हाला मिळालं असं मी समजेल. कारण फार मोठ्या आजारातून ते मधल्या काळात बरे झाले. आम्ही सगळे जाऊन त्यांना पाहायला गेलो. त्यानंतर निवडणुका आल्या. निवडणुकामध्ये प्रचंड धावपळ त्यांनी केली आजारी असताना. हे एक टॉनिक आहे. गाडगे साहेबांना लोकांमध्ये उत्तमदादा फिरणं म्हणजे एक टॉनिक आहे. उत्तमदादा तुम्हाला सांगायला हरकत नाही. आपल्या
थोडंसं जातीय परिप्रेक्षापासून मी बोलतो की मानवतावादी कसं असावं। गाडगे साहेबांचं वर्तन एवढं चांगलं आहे की जात पात धर्म याच्या पुढे जाऊन काम करणारा हा बारमध्ये असणारा नेता आहे म्हणून आम्हाला प्रिय आहे। कांबळे आडनावाचे अनेक लोक या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतील, पण या कोल्हापूर बारमधून 2च मतं 1 नंबरची या कांबळे उमेदवारांना मिळाली आहेत आणि प्रचंड मतं गाडगे साहेबांना मिळाली आहेत। जात पात धर्म याच्या पुढे जाऊन प्रेम करणारा एक वर्ग गाडगे साहेबांनी स्वतः निर्माण केला। बार काउन्सिल महाराष्ट्र आणि गोव्याच्या वेबसाईटवर कुठल्या जिल्ह्यामध्ये किती मतं पडली त्याचा अनालिसिस गाडगे साहेब मी बघत होतो आणि एक हाती या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड त्यांनी मतं घेतली। कोण कोण उमेदवार आहेत ते पाहिलं, प्रचंड प्रमाणात त्या काळात त्यांचं हालचं हे झालेलं होतं आणि महिला वकिलांच्यावर अन्याय झालेला होता। काही क्लायंटनी महिला वकिलांना हे केलेलं होतं आणि त्या काळात केसेस गाडगे साहेब प्रचारात होते, मला वाटते मिरजेला होते आणि इथे केस पोलीस काही घ्यायला तयार नाहीत। गाडगे साहेबांना फोन आला, चौगले साहेबांनी सगळे गाड्या भरून आले आणि यांच्यावर ऐन इलेक्शनच्या काळात केसेस दाखल झाल्या। जामिनामध्ये पोलीस स्टेशनला हजर राहण्याची कंडिशन घालण्यात आली। प्रचार करायचा का पोलीस स्टेशनला हजर राहायचं, तर त्या पोलीस स्टेशनला हजर राहिले, पण ज्यांचे रक्षण सर्वसामान्य ज्यावेळी लोक हातात घेतात, कारण हा जो झगमगाट आजचा दिसतोय त्याच्या पाठीमागं फार मोठा वकील वर्ग आहे जो ज्युनियर आहे, प्रचंड काम करतो, अभ्यास करतो, 70 किलोमीटरवरून तो कोल्हापूरपर्यंत येतो टू व्हीलरनं, छोटं मोठं काम करतो आणि आजच्या दिवसाची कमाई कुटुंबासाठी दादा वापरतो, असाही वर्ग आहे। त्या वर्गाचा खरा जर नेता कोण असेल तर ते गाडगे साहेब। एखाद्या वकिलाचा अपघात झाला आणि ग्रुपवर एखादा मेसेज पडतो की सगळं साहेब की अपघात झालाय आणि आपण CPR सगळ्यांनी जमायचं आहे, गाडगे साहेबांचा मेसेज येतो परत 2 मिनिटांमध्ये, अरे मी CPR मध्ये आलोय, तुम्ही सगळे कुठं आहे। ही जी माणुसकी बाळगण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। बऱ्याचदा आम्ही नवीन वकील असतो, क्लार्क आम्हाला काम देत नाहीत, देवणी साहेब क्लार्क कामं देत नाहीत सुरुवातीच्या काळामध्ये, तर गाडगे साहेबांना आम्ही अडचण सांगितली। गाडगे साहेब म्हटले तुम्हाला जे करायचं ते करून या, तिथं पुढचं माझं मी बघतो। आणि गाडगे साहेबांच्या दबावामुळे इथल्या ज्युनियरना 1 मिनिटात काम बघायला मिळतं। कोर्टाबरोबर बऱ्याचदा नवीन कोल्हापूरची अशी परिस्थिती आहे की रेडी अनरेडी बोर्ड इथं गणगौली साहेब आमच्याकडे चालत नाही। नवीन जज आले की पहिला बोर्ड लावतात, सकाळी रेडी घेणार, दुपारनंतर अनरेडी घेणार, पण इथल्या वकिलांचं एवढी संघटना मजबूत आहे, दबाव आहे की हे सगळं मोडीत निघतं आणि वकिलांचा प्रचंड सन्मान केला जातो। साहेब तुमचं काम काय सांगा, आता सांगा, दुपारी सांगा, कधीही सांगा। एवढं फॅमिलियर वातावरण, वकिलांचा प्रचंड इथल्या ज्युडिशियरीवर चांगल्या पद्धतीचा आदर हा फक्त या नेत्यांमुळे असू शकतो। जे ज्युनियरची भाषा, जे ज्युनियरचं काम घेऊन काम करतात, त्यांच्या दबावामुळं नवीन वकिलांना संधी मिळत जाते आणि आता अनेक कॉलेजेस निघाले आहेत, अनेक विद्यार्थी येत आहेत, अनेक ज्युनियर्स येत आहेत, त्या सगळ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका आदरणीय गाडगे साहेबांची सततपणे असलेली दिसून येते। गाडगे साहेबांना मी विनंती करतो, या निमित्तानं मानवतावादी चळवळ आहे, गाडगे साहेब एक विनंती आहे की एखादा वॉचमन असेल, एखादा कामगार असेल, केसरकर साहेब तुम्ही कामगारांचे नेते आहात, तर कामगारांच्या आई आजारी असते त्यावेळी तिला डे केअरला सुविधा मिळते, कारण त्यांच्या कष्टातून काही पैसे विम्यातनं कापून घेतले जातात आणि त्याच्यावेळी एखादी वकिलाची आई आजारी असते नवोदित, त्यावेळी ती कुठं तर जनरल वॉर्डमध्ये तिच्यावर उपचार सुरू असतात। ही विषमता आहे। आम्ही प्रचंड अभ्यास करतो, वाचतो, पण त्या पद्धतीचं मोल आमच्या पदरात सुरुवातीच्या काळात मिळत नाही, पण त्या काळातल्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी गाडगे साहेब आपल्याला विम्याची, त्याच्या कुटुंबियांसाठी आपल्याला आणि स्टायपेंड तर तो काय ऐतिहासिक प्रश्न आहे, तो होईलच, पण हे बारीक सारीक गोष्टी आपण इथून पुढच्या काळात कराव्यात। फार मोठे उपकार येणाऱ्या पिढीवर आमच्यावर तुमच्या इथून पुढे होणार आहे। या निमित्तानं मला बोलण्याची संधी दिली, बरंचसं बोलायचं आहे। संस्कृतमधले एक सुभाषित सांगतो आणि थांबतो, शतेषु जायते शूरा सहस्त्रेषु पंडिता वक्ता दस सहस्त्रेषु दाता भोवती वानवा। 100त एखादा शूर होतो, 1000त एखादा वक्ता होतो, 10,000त एखादा पंडित होतो, पण दाता भोवती वानवा म्हणजे देणार आहे, लोकांच्यासाठी काम करणार आहे, तो होतो किंवा होती नाही। तर गाडगे साहेबांचं योगदान या कोल्हापुरातल्या वकिलांसाठी आणि आमच्या सर्वांसाठी या प्रकारचं आहे। इलेक्शनच्या काळात आम्ही इकडे तिकडे पळत असतो, गाडगे साहेबांचं आमच्याकडे लक्ष असतं, चिंतामणी इकडे गेलाय, चिंतामणी हे करतोय, ते करतोय, सगळ्यांकडे लक्ष असतं, पण त्यांनी कधी आमच्यावर सोडभावनेनं वागले नाही। चिंतामणी इलेक्शनला काय करतोय हे विषय नाही, तर तो एक नवीन मुलगा आहे, चांगलं काम करतोय, त्याच्या पाठीशी आपण खंबीर राहिलं पाहिजे, ही भूमिका गाडगे साहेबांची असते। आणि कधी त्यांना रात्री 12 वाजता फोन करा, फोन उचलणार आणि त्या वकिलांच्या अडचणीला उभा राहणार। बरेच वकील मयत आहेत, त्या वकील मामाने साहेब त्या वकिलांचे फोन त्यांनी डिलीट केले नाहीत, त्यांनी बऱ्याचदा एक फोन असा एका मिटिंगला दाखवला, हा नंबर कोणाचा आहे, तर या मयत वकिलांचा आहे। मग गाडगे साहेबांना मी विचारलं, साहेब डिलीट केला नाही नंबर,
तर म्हटले त्या वकिलाच्या कुटुंबाला आजही आपल्या वकील संघटनेची भविष्यात मदतीची गरज असू शकते. म्हणजे कार्यकर्ता गेला म्हणून कुटुंब गेलं, वकील गेला म्हणून कुटुंब सोडायची ही भावना आमच्या संघटनेत नाही. त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याची भूमिका आदरणीय गाडगे साहेबांची. अनिल मामाने साहेबांनी या निमित्तानं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. हा ग्रंथ तुला केला अत्यंत उत्कृष्ट उपक्रम आहे. इथून पुढच्या काळातही गाडगे साहेबांनी विनंती आहे, आपल्यासारखी लिडरशिप कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण इथून पुढच्या काळात साहेब आपण तयार करा. निश्चितपणे तुम्ही बोर्ड दाखवा, त्याच्या पाठीशी आम्ही इथून पुढच्या काळात आम्ही उभे राहू. गाडगे साहेब एवढंच तुम्हाला या निमित्तानं आम्ही बहुजन समाजातील सगळेच युवक अभिवाचन देतो. आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. तुमचे आशीर्वाद शेवटपर्यंत आमच्याबरोबर राहावे. तिथून पुढच्या काळात फार काम कमी करा, धावपळ कमी करा, तुम्ही बसून राहा. बाकी काय लढायची जबाबदारी असेल तर आमच्यासारख्या युवकांवर तुम्ही निश्चितपणे द्या. एवढंच या निमित्ताने मी अभिवचन देतो. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी तुमच्या पुढे या लढाईमध्ये असू एवढं या निमित्तानं सांगतो. या बारच्या चेहऱ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला ज्यांनी ओळख दिली ते आदरणीय गाडगे साहेब असतील, आदरणीय खडके साहेब समोर आहेत. हे सगळे अत्यंत अनिलराव चांगले लोक आहेत. नवीन मुलांना पुढे या म्हणून सांगतात, पुढे या, काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. एखादे जे काही त्रास देत असेल तर चल मी तुझ्यावर येतो म्हणून सांगणारे गाडगे साहेब. स्वतःचं वकीलपत्र घालून त्या ज्युनियरचं मोफत काम करणारे गाडगे साहेब. ही बरीच उदाहरणं आम्ही पाहिली आहे. आणि म्हणून बहुजन समाजातली मोठी वर्ग देवळे साहेब आता या वकिलीच्या क्षेत्रात येतो. त्यावेळी असे नेते उभे राहणं, त्यांना दीर्घायुष्य लाभणं. आता याच्या पुढे गाडगे साहेबांना काही करायचं नाही. महाराष्ट्र बारमध्ये जेवढं प्रचंड काम आहे तेवढं देशाच्या बारमध्ये काम आहे असं मला वाटत नाही. तो प्रचंड काम त्यांना करायची संधी आहे. याच्या पुढे फक्त एकच आहे, त्यांना दीर्घायुष्य लाभावं एवढीच विनंती मी अंबाबाई चरणी करतो. प्रचंड दीर्घायुष्य लाभावं आणि त्यांनी प्रचंड हे काम बसून करावं एवढी सदिच्छा शुभेच्छा या निमित्ताने मी देतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी विचारमंचावरच्या सगळ्या लोकांची नावं घेतल्यात मी आपले माफी मागतो आणि या निमित्तानं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिंतामणी सर धन्यवाद. खऱ्या अर्थानं आपलं मनोगत हे नियोजित नव्हतं, पण तरीही येऊन तुम्ही काही क्षणात सरांची ओळख आमच्यापर्यंत करून दिली, त्याबद्दल आपलं खरोखरच आभार व्यक्त करतो. यानंतर माजी अध्यक्ष क्रिमिनल बार असोसिएशनचे ॲडव्होकेट गिरीश नाईक सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष, त्याचबरोबर व्यासपीठावर सर्व मान्यवर, माझे मित्र व माझे आमच्या बारचे सन्माननीय चीफ म्हणायला हरकत नाही, आमच्या सगळ्या वकिलांचे नेते आदरणीय विवेकानंदजी घाडगे यांचा आज मानपत्र देऊन मानवतावादी सांस्कृतिक चळवळ याच्या वतीनं अनिल ममाने, भरत रसाळे, त्यानंतर डॉक्टर कपिल राजहंस, सुरेश केसरकर, ॲडव्होकेट शोभा चाळके, ॲडव्होकेट करुणा विमल, माननीय विश्वास तरटे, माननीय अंतिमा कोल्हापूरकर वगैरे या लोकांनी घाडगे साहेबांना जे सन्मानपत्र दिलं, मानपत्र दिलं, त्याबद्दल प्रथम मी आमच्या बारच्या सर्व वकिलांच्या मार्फत त्यांचं कौतुक करतो, त्यांचा आभार मानतो. अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यांनी केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. घाडगे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेले 20-25 वर्षापासून बारची सेवा करतात, वकिलांची सेवा करतात. ते बऱ्याच वेळेला 2-3 वेळा अध्यक्ष झाले. आता आजच मला कळालं की ते जनरल सेक्रेटरी पण होते, मला माहीत नव्हतं. आणि एकंदरीत वकिलांच्यासाठी झटपटणारे आमच्या बारमधील एकमेव व्यक्तिमत्व म्हणायला काय हरकत नाही. आज या ठिकाणी फक्त वकीलच हजर राहिलेले नाहीत, बाहेरचे लोकसुद्धा आहेत. अनफॉर्च्युनेटली कार्यक्रमाच्या वेळेलाच खूप पाऊस पडला आणि बऱ्याच जणांना मला वाटतं यायला जमलं नाही, पण खूप संख्येनं यायची बऱ्याच जणांची मानसिकता मी आज पाहिलेली होती बारमध्ये. तरीसुद्धा बहुसंख्येनं या ठिकाणी जे प्रेमी लोक आहेत ते आलेले आहेत, आमच्यापैकी वकिलांच्यापैकी सुद्धा. आणि या मार्गानं त्यांच्या मनामध्ये जे काही त्यांच्याबद्दलचं कौतुक आहे ते त्यांनी प्रदर्शित केले म्हणायला हरकत नाही. बारसाठी असं अहोरात्र तळमळणारा गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही त्यांचं बघितलेलं आहे काम. आणि ज्यावेळेला निवडून गेले बार काउन्सिलवर तिथं सुद्धा जाऊन गप बसलेले नाही, तर बार काउन्सिलसाठी सुद्धा
खूप मेहनतीचं काम त्यांनी आपल्या बरोबर घेतलेलं आहे. त्यापैकी तळोजाला एक फार मोठं वकिलांच्यासाठी आपण एक बिल्डिंग, फार मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी वकिलांसाठी अकॅडमी, त्या ठिकाणी वकिलांसाठी कॉलेज, वकिलांना राहण्याची व्यवस्था आणि निरनिराळे क्षेत्र त्या ठिकाणी एकत्रितरित्या एक फार मोठं 7-8 कोटी रुपयाचं बांधकाम चालू आहे. त्याची संपूर्ण जबाबदारी घाडगे साहेबांच्यावर सर्व कमिटी मेंबर्सनी दिलेली होती व आहे. मागच्या 4-5 वर्षामध्ये 7 वर्ष जवळजवळ कार्यकाल होता त्यांचा, थोडा एक्सटेंड झाला होता. त्या कार्यकालमध्ये सुद्धा त्यांनी खूप मेहनतीचं काम करून तिथं सुद्धा आपला व्यक्तिमत्वाचा ठसा उमटलेला आहे. त्याचबरोबर ते अध्यक्षसुद्धा झाले. आत्तासुद्धा त्यांना कधी म्हणतील त्यावेळेला अध्यक्ष ते करायला तयार आहेत, पण काही योग्य वेळा यायला लागतात. काही महत्त्वाच्या कामाच्या वेळेला त्यांना अगदी अलगदपणे त्यांना अध्यक्ष करतील. आमच्या 5-6 जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त मला वाटतं हे विवेकानंद घाडगे आणि आणखी एक व्यक्तिमत्व निवडून आलं. सोलापूर जिल्ह्यामध्ये थोपटे निवडून आले आणि सिंधुदुर्गमध्ये संग्राम देसाई निवडून आले. पण गेल्या आमच्या 5-6 जिल्ह्यामध्ये खरं म्हटल्यानंतर या एकाच नावाचा डंका सगळ्यांनी मनात घेतला. याचं कारण असं आहे की प्रत्येक वकिलासाठी काहीतरी खटपट केली. वकिलांच्या खटपट करत असताना समाजासाठी सुद्धा खटपट केलेली आहे. समाजातल्या आणि वकिलांच्या या पारदर्शक दोन्ही एकाच बाजूला दोन्हीकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन आहे होता. बऱ्याच आमच्या वकिलांच्या ज्या समस्या होत्या, बऱ्याच वेळेला काही अडचणी आल्या, काही दवाखाने झाले, काही ॲक्सिडेंट झाले. अशा प्रत्येक ठिकाणी पहिल्यांदा विवेकानंद घाडगे हजर असतात आणि ते आहेत म्हणलं की आम्ही विश्वास सोडतो. त्या आम्हाला काळजी मिळते आमची. किंवा महत्त्वाची व्यक्ती आली, आता सगळीकडे ती त्यांच्याच चॉईस आहेत. जिथे जाईल त्यांच्या वजनाचा ते वापर करतात आणि त्या ठिकाणी मदत त्यांना लगेच मिळते. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या बारच्या इतिहासात मला वाटते. मी आता बरेच वर्ष प्रॅक्टिस केली, त्यांच्या अगोदरपासून मी वकिली केलेली आहे. बरेच निवडून गेलेले लोक बघितले मी, त्याच्या अगोदर कमिटीवर गेलेले, पण कुणाकडून कसल्याही प्रकारच्या मदती वकिलांना डायरेक्ट झाल्या नाहीत. आणि ज्यावेळेपासून हे आले त्यापासून कोण मृत्यू पावला, कोणाला ॲक्सिडेंट झाला, कोणाच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, कोणाचं काय हे झालं, ताबडतोब त्यांना स्वतः बोलवून घेऊन त्यांचे अर्ज घ्यायचे, त्यांना ते फॉर्म भरून घ्यायचे, त्यांच्याकडे सर्टिफिकेट सगळे घ्यायचे आणि त्यांना मग मतीचा हात म्हणेल ताबडतोब त्यांना चेक द्यायचे. असे हे जे काही ह्या 5-7 वर्षात बघायला मिळालं ते इतक्यापूर्वी आम्हाला बघायला मिळालं नाही. आणि म्हणून लोकांचं ऑटोमॅटिक वकिलांचं सगळ्यात त्यांच्यावर प्रेम बसलं. किती त्यांनी उभारले, 200 जवळजवळ आता यावेळेला उभारलेले होते. मागाशी महापौर साहेबांनी सांगितलं 200 लोकांतून फक्त 18 लोक निवडून आलेले आहेत. आणि 18 लोकांमध्ये निवडून येणं एवढं सोपं काम नव्हतं. पूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकांनी मतदान नाही, फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स अशा प्रकारची मतदान पद्धती जी राष्ट्रपतीला असते ती वकिलांच्या मध्ये असते. वकिलांच्या मध्ये आणि राष्ट्रपतीचे इलेक्शन ही एकच असते, कारण ही बुद्धिवाद्यांची इलेक्शन आहे. आज सुद्धा या ठिकाणी जे लोक आलेले सगळे बुद्धिवादी लोक आहेत. काही वेळेला मगाशी मी ऐकलं की पुढे जाऊन तुम्ही असं करायला पाहिजे, पुढे जाऊन तुम्ही तसं करायला पाहिजे, आमचे हे आता म्हणत होते. पण ते केलेलं आहे. पुढे जाऊन करायची काय आवश्यकता नाही, अगोदरपासून हे करत आलेले आहेत. आणि हे ज्या लोकांच्या नजरेत होतं, ज्या लोकांना खरोखर त्याचा लाभ त्यांनी ह्यांना मदत दिल्याशिवाय राहिली नाही. आणि म्हणून संपूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये आणि बाहेरच्या जिल्ह्यामधून सुद्धा त्यांना मतदानाचा ओघ निर्माण झाला आणि ती निवडून आली. आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा किंबहुना वकिलांचा आमच्यासारख्यांचा म्हणायला हरकत नाही. तुम्ही आमच्या ह्या वकिलांचा सत्कार केला त्या मानवतेवरील चळवळीने, म्हणजे आमच्या संपूर्ण वकिलांचाच तुम्ही सत्कार केला असं त्याचा अर्थ धरायला हरकत नाही. आज मी म्हटलं त्याप्रमाणे आपण या चळवळीमार्फत ही जी काय आजची जी काय ही यांना सन्मान देण्याची जे काय भूमिका आपण दर्शवली त्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचं आभार मानतो आणि माझं 4 शब्द. धन्यवाद सर. यानंतर आजचा हा सोहळा ज्यांच्या भोवती आहे त्यासोबत ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवले, अनेक वकील घडवले, अनेक संविधान प्रेमींना प्रेरणा दिली असे आपल्या सर्वांचे लाडके ज्यांचा जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण आज या ठिकाणी आयोजित केला ते ॲडव्होकेट विवेकानंद घाडगे सर यांना मी विनंती करतो की साहेब आपल्या या सुंदर अशा जाहीर सत्कार समारंभ सोहळ्या समारंभात दिनी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.
कोल्हापूरच्या महापौर आमच्या भगिनी रुपाराणी निकम, ज्यांचं चळवळ रस्त्यावरच सुरू झाली आणि रस्त्यावरच प्रत्येक चळवळीला त्यांनी अंतिम स्वरूप आणलं, असे आमचे मित्र उत्तमदादा कांबळे. दुसरे चळवळीतले कार्यकर्ते, त्यांना कार्यकर्ते म्हटलेलंच आवडतं, त्यांना नेते म्हणलेलं आवडत नाही, असे चळवळीतले कार्यकर्ते शिवसेना संपर्क प्रमुख विजय देवणे साहेब, कोल्हापूर सर्किट बेंचच्या कमिटीचे प्रमुख कोल्हापूरचे सुपुत्र श्रीकृष्ण गणबावले साहेब, स्वागताध्यक्ष भरत रसाळे साहेब, निमंत्रक अनिल म्हमाने साहेब, सुरेश केसरकर साहेब, शोभा चाळके मॅडम, करुणा विमल मॅडम, विश्वास तरटे, अंतिमा कोल्हापूरकर, व्यासपीठावर उपस्थित ॲडव्होकेट गिरीश नाईक, ॲडव्होकेट VP चिळमुंगे इचलकरंजी, व्यासपीठासमोर उपस्थित काही ज्येष्ठ कनिष्ठ वकील, माजी अध्यक्ष, माजी पदाधिकारी, विद्यमान पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले गडिंग्लजचे माझे सहकारी, इचलकरंजीचे सहकारी, कोल्हापूरच्या ज्यांना मी बघितलं अनेक वेळा की 7 वाजता त्यांना खूप गडबड असते ऑफिस उघडायची, तरीसुद्धा आज ऑफिस बंद ठेवून माझ्यासाठी इथं उपस्थित राहिलेले माझ्यावर प्रेम करणारे वकील बंधू आणि भगिनींनो, वास्तविक मी सत्कार स्वीकारायच्या विरुद्ध आहे. मी अनिल मामानेंना म्हटलं होतं की सत्कार नको, कारण काम आपण करायचं आहे, कामासाठी काय सत्काराची गरज नाही. पण त्यांनी खूपच ओढून धरलं, अनेक कारणं सांगितली, म्हटले शाहू स्मारक नवीन झालंय, त्या ठिकाणी मी पैसे भरले आहेत, त्यामुळे तुमचा सत्कार करायलाच पाहिजे. मी चौकशी केली, काय पैसे भरले नव्हते, नंतर भरले त्यांनी. पण त्यांनी कोणत्याही परिस्थितीत सत्कार करणारच असं म्हटल्यानंतर म्हटलं ठीक आहे, करूया. 2019ला देवणे साहेब, उत्तमदादा इथं एक माझा सत्कार झाला होता आणि त्या सत्कारामध्ये अनेक वक्त्यांनी असं वक्त केलं की बार काउन्सिलचं चेअरमन व्हा आणि बार काउन्सिलचं चेअरमन व्हा. मग त्यावेळी मी म्हटलं होतं की त्यावेळेचा एक ज्वलंत प्रश्न कोल्हापूरचा होता, खंडपीठाचा. या खंडपीठाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काय चेअरमन व्हायची माझी इच्छा नाही आणि त्यामुळं खंडपीठ जे आहे ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही सत्कार घेणार नाही असं मी म्हटलं होतं. आता मी या ठिकाणी असं म्हणेन की आता उत्तमदादा म्हटले की चेअरमन व्हा, तर खंडपीठात सर्किट बेंच झालं, खंडपीठ झालेलं नाही. या सर्किट बेंचचं रूपांतर जेव्हा खंडपीठात होईल त्यावेळी आपण चेअरमन पदासाठी प्रयत्न करू, पण तोपर्यंत जे काय पद आहे त्या पदाचा वापर आपण पूर्ण खंडपीठ होण्यासाठी करू. उपस्थित वकिलांना माहिती आहे, पण जे काही पक्षकार आहेत त्यांना मी सांगतो की खंडपीठ स्थापन झाल्यानंतर, सर्किट बेंच सुरू झाल्यानंतर अनेक वकिलांच्या मध्ये चर्चा सुरू झाली. आता आम्ही त्या जिल्हा न्यायालयात काम करणारे वकील आहे, भरपूर लोक आम्ही जिल्हा न्यायालयात काम करतो, आम्हाला खाली सर्किट बेंचला यायला मिळत नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं पडलं की काही फरक पडला नाही. पण गणबावले साहेब इथं साक्षीदार आहेत. ज्या कामासाठी मुंबईला 3 लाख 4 लाख 5 लाख द्यावे लागत होते पक्षकारांना, तेच काम आता इथं 50,000 आणि लाख रुपयेमध्ये आपल्या भूमिपुत्रांना करून मिळू लागलं आणि हे काम भूमिपुत्रा वकिलांनीच करायचं काम केलं. त्यामुळे हा जो फरक पडला, हा सर्व फरक सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी जी काय व्यवस्था निर्माण झाली, छत्रपती शाहूंच्या काळामध्ये या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होतं, सुप्रीम कोर्ट देखील होतं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये बऱ्याच पुलाखालून पाणी गेलं, अशी अवस्था निर्माण झाली की कोल्हापूरला सर्किट बेंच होणार नाही असं ठामपणे लोक म्हणायचे मुंबईचे. पण सहृदयी मनुष्य आपल्या भारताचे सरन्यायाधीश झाले गवई साहेब, आणि गवई साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो, गवई साहेब कोल्हापूरला आले. कोल्हापूरला आल्यानंतर आम्ही त्यांना छत्रपती शाहूंची भेट घालून दिली. गवई साहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू यांचा पत्रव्यवहार दाखवला. सयाजीराजे गायकवाड
नंतर बाबासाहेब आंबेडकर यांचा पत्रव्यवहार दाखवला, त्यावेळी गवईसाहेब म्हटले की ज्या कॉन्स्टिट्यूशनवर संपूर्ण देश चालतो, ज्या कॉन्स्टिट्यूशनवर सुप्रीम कोर्ट चालतं, ती कॉन्स्टिट्यूशन लिहिणाऱ्या मनुष्याला ज्या शहरानं मदत केली त्या शहरात जर खंडपीठ नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. आणि तिथून गती घेतली आणि सुदैवानं शासनानं पण त्याला मदत केली. गवईसाहेबांचा शब्द पडू दिला नाही. अगदी संपूर्ण जवळजवळ 2-250 वर्षाच्या ज्युडिशरीच्या इतिहासामध्ये 31 दिवसात कोर्टाची निर्मिती झालेलं कोल्हापूर हे पहिलं शहर आहे. आपण बघितलं काम सुरू असताना प्रत्येक 4 स्क्वेअर फूटला एक कामगार काम करत होता. 24 तास काम चालू होतं आणि अगदी 31 दिवसामध्ये इथं खंडपीठ सुरू झालं. आणि त्याचं सर्व श्रेय हे मी गवई साहेबांना देतो. त्यांच्यासारखा सर्वोदयी मनुष्य हा काम करू शकेल, दुसरं कोणाच्या हस्ते असलं काम होणे शक्य नाही. आपण बघितलं अनेक न्यायाधीश झाले सुप्रीम कोर्टाचे. मुख्य न्यायमूर्ती व्हायचं, पब्लिकला फेवर करण्यासाठी एखादं जजमेंट द्यायचं आणि मग राज्यसभा सदस्य व्हायचं. पण गवई साहेबांनी जेव्हा सांगितलं की मी कोणतंही पद घेणार नाही, तरीसुद्धा त्यांचा शब्द ह्या शासनानं पडू दिला नाही आणि ते काम आपलं झालं. दुसरं, उत्तमदादा बोलले मग अशी खऱ्याचं खोटं, खऱ्याचं खोटं, खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं. पण उत्तमदादा सांगतो हे पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूर हे असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी खऱ्याचंच खरं केलं जातं आणि खोट्याला खोटंच ठरवलं जातं. त्यामुळे इथं आलेली ज्युडिशरी देखील, आलेले न्यायाधीश देखील दबकून असतात, अंदाज घेतात, अंदाज घेऊनच काम करतात. कारण एखाद्या पक्षकाराच्या विरुद्ध द्यायचा असेल निकाल तर त्यासाठी ठोस पुरावा लागतो आणि ठोस पुरावा नसेल तर त्याला निकाल करता येत नाही. आणि कोल्हापूरचे वकील हा ठोस पुराव्यावरच काम करणारे वकील आहेत. अगदी छोट्या छोट्या कारणासाठी सुप्रीम कोर्टाचे आम्ही हायकोर्टाचे दाखले देतो, त्यामुळे न्यायाधीशांना सुद्धा इकडे तिकडे सरकता येत नाही. त्यामुळे इथं आलेल्या न्यायाधीशांना जेव्हा जातात 3 वर्षानं 4 वर्षानं, त्यावेळी ते इतके आभार मानतात की आम्ही आजपर्यंत अनेक ठिकाणी नोकरी केली, पण ज्या ज्या ठिकाणी आम्हाला जे शिकायला मिळालं नाही ते आम्हाला इथल्या बारनं शिकायला लावलं, खालनं आम्हाला शिकायला मिळालं. अशा प्रकारचं वक्तव्य अनेक न्यायाधीश करून जातात. आता राहिलं पक्षकारांच्या बाबतीत, मी तर असं म्हणेन, मी जेव्हा वकिलीत आलो सुरुवातीला, गणबावले साहेब आता साक्षीदार आहेत, पूर्वी वकिलीला जास्त पैसे मिळत नव्हते, पण आता वकिलीला प्रचंड पैसे मिळतात. या 10 वर्षामध्ये प्रचंड पैसे मिळतात. लोक युगो असतो लोकांच्यामध्ये, ही मी केस जिंकणारच. त्यामुळं वकिलांना चांगले दिवस आलेत, त्याचबरोबर एक वाईट दिवस पण आलेत. ते म्हणजे ह्या राजकीय लोकांची लॉ कॉलेजेस. कोल्हापूरमध्ये 2 लॉ कॉलेजेस आहेत, इचलकरंजीमध्ये 1-2 आहेत, कळ्याला 1 आहे. अशा प्रकारे लॉ कॉलेजची एवढी संख्या वाढलेली आहे. सगळे कॉलेजेस पॉलिटिकल लोकांचे आहेत आणि त्या ठिकाणी पास करणे हा एकच हेतू असतो. कारण पास केलं तरच ॲडमिशन होतं, ॲडमिशन केलं तर पास केलं जातं. त्यामुळे प्रचंड संख्येनं वकील या भागात येऊ लागले. या वकिलांना आता जसं चिंतामणी कांबळे बोलले त्याप्रमाणे प्रत्येकाला काम मिळणं अशक्य आहे. पण मी काही ठिकाणी बोलतो की वकिलांना काम मिळालं पाहिजे. त्यावेळी मला एका माणसानं विचारलं की वकिलांना काम मिळालं पाहिजे म्हणजे समाजामध्ये अस्वस्थता निर्माण झाली पाहिजे, समाजामध्ये भांडणं निर्माण झाली पाहिजेत असा तुमचा अर्थ आहे का? मी म्हटलं नाही, वकिलांना काम मिळण्यासाठी फक्त कोर्टातच आहे असं नाही, कोर्टाच्या बाहेरची देखील भरपूर कामं वकिलांना असतात. नवीन तंत्रज्ञान आहे, आर्बिट्रेशन आहे, बँकिंगची कामं आहेत, बरीच कामं असतात. प्रत्येक वकिलाला काम मिळालं पाहिजे म्हणजे त्यानं 2 भावामधलं भांडण, 2 बहिणीमधलं भांडणाचंच काम असतं असं नाही. जसे जसे कायदे निर्माण झाले तशा अनेक संधी निर्माण झाल्या. त्या संधी नवीन वकिलांना निर्माण व्हाव्या यासाठी आपण काम करतो आहे. अनेक लोक माझ्याबद्दल चांगले बोलले, त्या लोकांचा मी आभारी राहीन. हल्लीच्या दिवसामध्ये एकमेकाबद्दल चांगलं बोलणं आणि तशी बोलणारी माणसं यांची खूप वानवा झाली. पण एकंदरीत जे लोक चांगले बोलले त्याला कारण असं आहे की ते लोक स्वतः चांगले आहेत.
स्वतः चांगले असल्याखेरीज दुसऱ्याबद्दल चांगलं बोलता येत नाही, याबद्दल मी ठाम आहे. राहता राहिलं या 35 वर्षाच्या कालावधीमध्ये मला अजूनही आठवतं आहे 1989 साली जेव्हा मी या CPR हॉस्पिटल समोरच्या कोर्टात आलो, तो दिवस आणि आजचा दिवस यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे काही नव्हतं आणि आता जर बघितला तर माझ्याकडे हजारो लोक आहेत. पैसे थोडे कमी असतील पण हजारो लोक माझ्याबरोबर आहेत, हजारो लोक माझ्याबद्दल चांगलं बोलतात, हजारो लोक माझ्याबद्दल सुयश चिंततात. ही जी माणसं मी मिळवली ही माणसंच माझी संपत्ती आहे आणि ही माणसं मला इथंपर्यंत आणलेली आहे. मी काय स्वतःहून काही केलं नाही, जे काय होतं ते माझ्याकडून घडत गेलं. जेव्हा वकिलांच्यावर संकट आलं, वकील आजारी पडला, तर त्या घटनेकडं मी स्वतः त्या ठिकाणी आहे अशी कल्पना करून बघायला सुरुवात केली. मग त्यामुळं माझ्या हातून घडत गेलं. 1990 साली जेव्हा मी आलो तेव्हा ह्या कोल्हापूर जिल्हा बारनं मला खूप सामावून घेतलं आणि कोल्हापूर जिल्हा बारनं जेव्हा आपल्याला आठवत असेल मलिक नावाचा एक आयुक्त होता कोल्हापूरला आणि शिवाजी पेठेतल्या महिलांनी पाण्यासाठी मोर्चा काढला होता आणि मोर्चा काढल्यानंतर मलिक जे आयुक्त आहेत त्यांनी त्यांच्यावर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना सांगून पाण्याचा फवारा मारला. पाण्याचा फवारा मारल्यानंतर घटना एकदम तशी खूप निषेधार्ह घटना होती, पण कोणी काही प्रतिक्रिया दिली नाही. मला आठवतंय पानसरे साहेब होते, पानसरे साहेब बारमध्ये आले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही काय करताय, तुमचा काय उपयोग आहे, तुम्ही एवढे विधितज्ञ आहात, तुम्ही वकील आहात, तुमच्या गाड्या आहेत, तुमचे पैसे आहेत, सगळं आहे, पण तुम्ही कोण आहात, या शहरामध्ये तुमची ओळख काय. त्या ठिकाणी सभा झाली. पानसरे साहेबांनी इतकं बोलले वकिलांना की असल्या मोठ्या घटनेनंतर जर वकील वर्ग मूग गिळून गप्प बसत असेल तर यासारखं दुर्दैव कोणतंही नाही. आणि मग आम्ही त्या ठिकाणी मीटिंग घेतली आणि त्या ठिकाणी महापालिकेविरुद्ध मोर्चा काढला आणि मला वाटतं नाना कदम महापौर उपमहापौर काहीतरी होते, नाना कदम स्वतः बारमध्ये आले, त्यांनी माफी मागितली आणि त्या दिवशीपासून ह्या कोल्हापूर शहर आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन यांचं नातं घट्ट झालं आणि त्या दिवसापासून कोल्हापुरातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशननं आपलं भूमिका बजावली. टोल आंदोलन असेल, बरेच आंदोलनं झाली. या आंदोलकांचं शहर आहे माझ्या माहितीप्रमाणे मी परवा माहिती घेतली, गेल्या वर्षी 368 आंदोलनं झाली. 365 दिवसात 368 आंदोलनं. मी सांगतो नेहमी, ते न्यायाधीश बदलून आल्यानंतर त्यांना मी नेहमी सांगतो की हे आंदोलकांचं शहर आहे. या ठिकाणी मटण दरवाढीचं पण आंदोलन होतं. त्यामुळे ह्या शहरात तुम्ही जी भूमिका बजावाल ती भूमिका योग्यच बजावली पाहिजे. तर अशा या शहरानं जे काय मला दिलं, शहरानं जे काय मला दिलं ते ह्या शहराला परत द्यायचा माझा प्रयत्न आहे. कारण शिक्षण झालं राजर्षी शाहूंच्या हॉस्टेलमधून, नंतर शहाजी लॉ कॉलेज ते पण शाहूच, म्हणजे शाहूमय सगळं कोल्हापुरात शिक्षण झालं. हॉस्टेल्स होती, मेस होत्या, त्यामुळे शिक्षण अगदी कमी खर्चात म्हणण्यापेक्षा अगदी नाममात्र खर्चात झालं. राजर्षी शाहू जर नसते तर ह्या लाईनला बसलेला एकही मनुष्य शिकला नसता असं मी ठामपणे सांगतो. शिक्षणाची दारं शाहूंनी खुली केली आणि शाहूंच्या बद्दल वाचत असताना संपूर्ण मी वाचन केलं तर संपूर्ण शाहूंच्या चरित्रामधला एकच शब्द मला आवडला, जीवसेवा. जीवसेवा हा शब्द मला खूप भावला आणि मग त्या दिवशी ठरवलं की ज्या संघटनेनं, ज्या वकिलांनी, ज्या पक्षकारांनी आपल्याला नाव दिलं त्या लोकांचं आपण काहीतरी उत्तरदायित्व आहे, त्यांचं आपण देणं लागतो, ही भावना ठेवली आणि ही भावना ठेवल्यामुळं माझ्याकडून काम होत गेलं. राहता राहिलं ह्या सत्काराबद्दल
बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तशी खूप मोठी बॉडी आहे. साधारण 2,70,000 वकील त्या ठिकाणी रजिस्टर आहेत. एक कायदे मंडळ आणि न्यायाधीश मंडळ म्हणजे कायदा करणारे आणि कायदा समजून सांगणारे यांच्यामधला एक ब्रिज आहे. यांच्यामधली बफर संस्था बार काउन्सिल आहे. बार काउन्सिलमध्ये निवडून झाल्यानंतर अनेक लोकांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या, पण बार काउन्सिल ही काही जादूची छडी पण नाही आहे. काही लोकांनी असे निर्णय दिले की काउन्सिल मोडीत काढण्यासाठीचा प्रयत्न झाला. न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी जाता जाता असा निर्णय दिला की 700 रुपयाला सनद द्या. माझ्या माहितीप्रमाणे कोल्हापूरमध्ये कसलंही लायसन्स असू दे, कसल्याही दुकानचं लायसन्स असू दे, सलूनच्या दुकानच्या लायसन्सला देखील 1,000 रुपये घेतो आपण. आणि 700 रुपयात सनद द्यायची म्हणजे लायसन्स टू प्रॅक्टिस 700 रुपयात द्यायचं आणि ते पण कायमस्वरूपी द्यायचं, अशा स्वरूपाचं काही जजमेंट काही जजेस देऊन गेले. म्हणजे काही लोक प्रभाव कुणावर तरी पाडतात, कुणावर तरी टाळ्या घ्यायसाठी पण काही ठिकाणी जजमेंट केले जातात. ह्या सर्व गोष्टींचा उहापोह इथं होईल किंवा करणं योग्य होणार नाही. पण मी इतकंच सांगेन की ज्या शहरानं, ज्या समाजानं, समाज म्हणजे मी आता आमची चिंतामणी बोलले, समाज म्हणजे कोणत्याही जातीविरहित असलेला समाज. जाती माझ्या माहितीप्रमाणे देवणेसाहेब ह्या 5-6 वर्षात आपल्याला जाती जास्त कळू लागले. मला आठवतंय 10वीपर्यंत आम्हाला काही जातभीत काय माहिती नव्हतं, पण आता ह्या 5-6 वर्षात जात जास्त समजू लागली. पोट जात समजू लागली. शिवाजी महाराज मराठ्यांचे, आंबेडकर दलितांचे, अशा स्वरूपाचं काही गोष्टी समजू लागल्या. जाहीरपणे बोलायला देखील भीती वाटेल अशा प्रकारचं वातावरण पण झालं. पण गेल्या ह्या वर्षभरामध्ये त्या वातावरणात जरा शिथिलता आलेली आहे. जाहीरपणानं बोलणं शक्य होतंय. यंत्रणेविरुद्ध बोलणं खूप अवघड असतं, पण यंत्रणेविरुद्ध बोलल्याखेरीज काही ठिकाणी यंत्रणा हलत नाही. त्याला कारण असं आहे की आपण जेव्हा स्वातंत्र्य झालो त्यावेळी आपण प्रचंड आंदोलन चालवलं स्वातंत्र्याचं. राज्यकर्त्यांना आपण घालवलं. आपले राज्यकर्ते बचले. आपल्याही राज्यकर्त्यांना वाटते की कुठली गोष्ट आंदोलन झाल्याशिवाय आपण सोडवायची नाही. त्यामुळे साध्या साध्या गोष्टीत आंदोलन करावे लागतं. सर्किट बेंचचं आंदोलन खूप मोठं झालं. केसेस झाल्या. हजारो वकिलांना त्रास झाला. इथं आहेत आमचे अध्यक्ष आहेत, देसाई साहेब आहेत, दीपक पाटील साहेब आहेत, गिरीश खडके साहेब आहेत, उदय जाधव आहेत, देसाई साहेब आहेत लेबरमध्ये काम करणारे. त्यांना विचारा. आमचे सेक्रेटरी वीरेंद्र निंबाळकर सध्याचे आहेत. त्यांना विचारा की प्रचंड त्रास झाला वकिलांना. म्हणजे 54 दिवस बंद ठेवल्यानंतर काम कसं करायचं, घर कसं चालायचं असाही त्रास झाला. पण ह्या आंदोलनाला पण यश आलं नसतं. आणि ह्या आंदोलनाला यश जेव्हा आलं त्यावेळी अगदी ते चर्चेनं यश आलं. म्हणजे गवई साहेबांसारख्या माणसामुळे हे सर्व प्रश्न सुटले. त्यामुळे आता मला वाटतंय पूर्ण खंडपीठासाठी कुठलेही आंदोलन करायची गरज नाही. पूर्ण खंडपीठाचा प्रश्न हा चर्चेनं सुटेल. गणपत साहेब बरोबर आहे ना? पूर्ण खंडपीठाचा प्रश्न हा चर्चेनं सुटेल. लोकांना वाटतंय की आम्ही अग्रेसिव्ह आहोत, आम्ही आग्रही असतो. आग्रही म्हणजे अग्रेसिव्ह असा त्याचा अर्थ घेतला जातो. आता हे बोलला आमचा चिंतामणी बोलला की काही न्यायाधीश दादागिरी करतात. अगदी बरोबर आहे. काही न्यायाधीश दादागिरी करतात, मग त्यांना दादागिरीच्याच भाषेत आम्हाला उत्तर द्यावं लागतं. त्याच पद्धतीनं, ज्या पद्धतीनं समोरून उत्तर येतं त्याच पद्धतीनं आम्ही खरून उत्तर देतो. आणि मग थोड्या दिवसानं असं होतं की हा भांडतो. मग म्हटलं असू दे, आपली प्रतिमा भांडखोर असू दे. एकटा भांडलो तर 100 लोकांचं कल्याण होतं, काय प्रॉब्लेम नाही. आता 60 वर्ष झाली, आता काय कामाची गरज नाही कुठल्याही. मला माहिती आहे कोल्हापुरात अगदी मस्त राहायचं असेल तर 5,000 रुपयेमध्ये सुद्धा महिना चांगला जातो. पुणे नाही आहे. त्यामुळं जास्त पैशाची पण गरज नाही, जास्त मोठ्या गाडीची तर अजिबातच जरूरत नाही. त्यामुळं काय करायचं ते समाजासाठी करायचं, वकिलांच्यासाठी करायचं हा हेतू घेऊन गेली 35 वर्ष जे काम केलं त्याचं फळ 2 वेळा मला या लोकांनी दिलं. बार काउन्सिलमध्ये दुसऱ्यांदा निवडून जाणं म्हणजे अशक्य गोष्ट आहे. पण या लोकांनी, या वकिलांनी मला खूप मदत केली. त्या सगळ्यांचा मी ऋणी राहील. कुठल्याही परिस्थितीत भेदभाव मी यापूर्वी केलेला नाही, यापुढेही करणार नाही. अनिल मामाने साहेब आहेत, ते साक्षीदार आहेत. संविधानावर आम्ही कित्येक पुस्तकं त्यांच्याकडनं छापून घेतली. कित्येक पुस्तकं
तुम्हाला एकच किस्सा सांगतो. मुंबईमध्ये एक पुस्तक छापलं आम्ही, 395 रुपये पुस्तकाची किंमत त्यांनी दिली. मी मामाने साहेबाला फोन केला, म्हटलं असं असं पुस्तक आहे, तुम्ही छापणार काय? तर छापतो म्हणले. केवढ्याला? तर 135 रुपयाला. हे 385 कुठं आणि 135 कुठं? तर म्हटलं का? तर म्हटले संविधानावर पुस्तक आहे आणि संविधानावर मला छापायला मिळते, याच्यासारखा मोठा सन्मान माझ्याकडे नाही आणि पटणार नाही. बार कौन्सिलची सगळी पुस्तकं आम्ही मुंबईत न छापता कोल्हापुरात न छापली. त्यांना म्हटलं 135 नको, 170 करा. तुमच्याकडे काम करणारे लोक आहेत, त्यांनाही आपण काहीतरी दिलं पाहिजे. अशा स्वरूपाची आमची मैत्री घट्ट झाली. त्यांच्यावर देखील केसेस झाल्या, त्यांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न झाला, त्यातूनही ते बाहेर आले. त्यातून बाहेर आले. 5 वर्षापूर्वीची 7 वर्षापूर्वीची परिस्थिती ती आता अनिलराव बदलली. आता आपण 100% निस्वार्थीपणे बोलू शकतो. जोपर्यंत ज्युडिशियरी आहे आपल्या पाठीमागं, चांगल्या लोकांच्या मागं, तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. पूर्वी मुंबईला पळायला लागायचं, आता मुंबईला पण जायची गरज नाही. इथं कोल्हापुरात न्याय होईल आणि आपल्या कोल्हापूरच्या वकिलांच्याकडनं न्याय होईल अशी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे. ही व्यवस्था पूर्णपणे पारदर्शक, जलद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वस्थ आणि न्याय आपल्या दारी ही संकल्पना कोल्हापूरवाल्यांनी पूर्ण केलेली आहे. आज मला वेळ दिलेला आहे, पण मला माहिती आहे की मामाने साहेबांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर 1.5 तास उशिरा सुरू होतो. त्यामुळे काही लोकांना अनुभव आहे, ते मुद्दाम 6:30 वाजताच आले. पण जे 5 वाजता आले त्या लोकांचं मी माफी मागतो. माझे गडिंग्लजचे सहकारी 5 वाजता आले, अनिलराव, त्यांची मी माफी मागतो. मी 5 वाजताच येणार होतो, पण मामाने साहेब म्हटले नको, तुम्ही 6 वाजता या. पण कार्यक्रम जरी उशिरा सुरू झाला असला तरी लवकर संपवायचं माझ्या हातात आहे. मी जास्त वेळ घेत नाही. माझा सत्कार असला, माझं कौतुक असलं तरी मला काय फारसं जास्त मी असं वेळ पाळणारा मनुष्य आहे. 1 तास उशिरा कार्यक्रम सुरू झाला आहे, त्याबद्दल आपली माफी मागतो. पुन्हा एकदा ही मानवतावादी सांस्कृतिक चळवळ हे जे वाक्य आहे, हे नाव आहे, हे मी मुंबईतल्या वकिलांना सांगितल्यानंतर बार कौन्सिलमध्ये ही कसली मानवतावाद म्हणजे काय, मग मी त्यांना एक सत्कार ठेवला कोल्हापुरात. मामाने साहेबांनी सांगितलं 2 तासात रिकामं करतो. त्यांनी आले, साधारण 10 वाजता आले. 12:30 वाजता आम्ही जाणार म्हणून त्यांची तयारी होती. मुळात कार्यक्रमच 12:30 वाजता सुरू झाला. मग सगळे मानवतावादी लोक आले, सगळ्यांनी भाषणं केली. भाषणं बघितल्यानंतर, ऐकल्यानंतर त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. मग त्यांना मी सांगितलं की हे कोल्हापूर शहर आहे आणि या शहरामधले जे काय नागरिक आहेत, म्हणजे 100 वर्षाचा नागरिक असू दे किंवा 10 वर्षाचा मुलगा असू दे, यांच्यावर छत्रपती शाहूंच्या विचारांचा पगडा आहे आणि हा पगडा कायमपणे राहणार आहे. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला जन्मदाता एक बाप असतो, प्रत्येकाला असतो. पण हे शहर असं आहे की ह्या ठिकाणी कमीत कमी 10-12 बाप आपले असतात, जे विचाराचे बाप आहेत. विचाराचे बाप आहेत. हे असे 10-12 बापांचं आपण ऐकून ह्या मुशीतून इथं तयार होतो. त्यामुळं ह्या विचारवंतांच्या चळवळीला, या मानवतावादी सांस्कृतिक चळवळीला माझ्या शुभेच्छा आहेत. मी त्यांना कायमपणे सांगितले, कधीही बोलवा, मी कायम येतो. पूर्ण दिवस त्यांच्यासाठी काढतो. अनेक लोक येतात, अगदी नाशिक, लातूर इकडून पण येतात. मंचकराव डोने म्हणून एक लातूरचे सिनियर वकील आहेत, ते तर लातूरवरून येतात. काल मला फोन आला, ते म्हणले मी कालच गावी गेलो, नाहीतर मी पण आलो असतो. ही सांस्कृतिक चळवळ चालवणं खूप अवघड असतं. अनिल मामांना मी अनेक वेळा विचारतो, हे कसं काय करता? तिथले 25,000 रुपये भाडं, डेकोरेशनचे 10,000, माझ्यासारखा सत्कार मूर्ती असतो जो काही पैसे तुम्हाला देणार नाही, कारण हल्ली पुरस्कार विकत पण मिळतात, त्यामुळे माझ्यासारखा सत्कार मूर्ती देणार नाही. तर म्हणतात चालतंय, काय होतं ॲडजस्ट, करत राहायचं. आणि करत राहायचं म्हणत म्हणत माझ्या माहितीप्रमाणे आठवड्याला 1 पुस्तक छापणारा कोण असेल तर अनिल मामाने. मी उपस्थित लोकांना मामाने साहेबांची परवानगी घेऊन सांगतो, तुम्ही लिहा, कोणावरही लिहा, चांगलं लिहा, नवीन विचार मांडा, नवीन विचार मामाने सोबत शेअर करा. दुसऱ्या आठवड्यात त्याचं पुस्तक तयार. ही जी आपली चळवळ आहे, या चळवळीला मी सलाम करतो. माझा सत्कार केला, मला माझ्याबद्दल चांगले लोक बोलले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे. मी त्यांना म्हणलं तर की शाहूंना त्रास देऊ नका ह्या वयात, पण ते
मला पण त्यांचा फोन झाला छत्रपतींचा. मला म्हटले येतो मी, पण म्हटलं अगदी गडबड करू नका, अगदी गडबड करू नका, तुमची तब्येत सांभाळा. पण एकंदरीत कोल्हापूरच्या प्रथम नागरिकांच्या हस्ते हा सत्कार झाला. देवरे साहेब आहेत, उत्तमदादा आहेत, भरत रसाळे आहेत, भरपूर लोक आहेत ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या विचारांना आपण पुढं चाललो आहे. याच विचारांना आपण पुढे जाऊ. कोल्हापूर शहरामध्ये जेव्हा जेव्हा सामाजिक चळवळीची गरज लागेल, सामाजिक प्रश्न निर्माण होईल, त्यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आपल्यासोबत असतंच. पण मी आत्ता ठामपणे सांगतो की कोल्हापूरच्या चळवळीला जेव्हा जेव्हा पाठबळ लागेल किंवा कायदेशीर मदत लागेल, त्यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन बरोबरच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदैव कोल्हापूरकरांच्या पाठीमागे राहील असे हमी देतो आणि माझं थोडंसं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपण आपल्या विचारातून, आपल्या अमोघ वाणीतून मानवतावादी विचारांचा सन्मान केला आणि तो सन्मान लक्षात घेऊन हा सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल पहिला तुमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर आपण सर्वांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना कुणाला साहेबांचा सत्कार करायचा आहे त्यांनी कृपया मंचावर येऊन हा साहेबांचा सत्कार आपण करू शकता. आज आपण एका व्यक्तीचा नाही तर ज्ञानाचा, संविधानाचा आणि न्यायाचा सत्कार केलेला आहे. त्याबरोबरच कोल्हापुरातील एका ज्येष्ठ कायदेतज्ञ सुपुत्राचा देखील सत्कार केलेला आहे. हा सत्कार पुढील पिढ्याने पिढ्या देणारा ठरो ही सदिच्छा आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साहेबांना देतो आणि आजचा हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला. यासाठी या कार्यक्रमाचं आभार व्यक्त करण्यासाठी अंतिमा कोल्हापूरकर यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आभार व्यक्त करावं. धुनराम हाय, मी इथंच आहे. मग तुला म्हटलं तू कॅमेरा जवळ कॅमेरा लावला, मग काय ग्रंथ दिव्या मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीने ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेबांचा जाहीर सत्कार समारंभ या ठिकाणी पार पडत असता मंचावरील सर्व मान्यवर तसेच या सभागृहातील आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला म्हणून आपल्या सर्वांचे मी आभार मानते आणि कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते.
काय